शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. मंडळी, तुमच्या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. मित्रांनो, मी बरेच दिवस झाले की शेतीविषयी जे जोडधंदा आहे त्याच्याविषयी व्हिडिओ बनवत असतो. नेहमी तर मी दुग्ध व्यवसायाविषयी व्हिडिओ बनवतो. तर मित्रांनो, आज आपण आहे प्रशांत कुलकर्णी आणि पराग घोगळे सर, जे की आपल्यासोबत तुम्ही ओळखताच यांना आणि आपण यांचे बरेच व्हिडिओ बनवले. तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहे यांचा पॉडकास्ट. तर बरेच वेळा काय होतं की पूर्ण माहिती आपल्या शेतकऱ्यांना भेटत नाही आणि बरेच बारकावे आणि एका व्हिडिओमधून आपण तेवढं हे करू शकत नाही. 10-15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेवढा व्यवसाय कसा करायचा किंवा कसा असतं एकदम पूर्ण माहिती त्यामध्ये भेटत नाही. तर आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही असे नवीनच पॉडकास्ट घेऊन येणार आहे. पहिल्यांदा आपण यांचा पहिलाच पॉडकास्ट बनवतोय. तर आता यामध्ये आपण यांच्याकडून हे जाणून घेणार आहे की दुग्ध व्यवसाय जो आहे तो उद्योजकाच्या दृष्टीने कसा यशस्वी करता येईल यासाठी हा पॉडकास्ट आपण बनवतोय. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. नमस्कार. 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 सर्वत्र आता तुम्हाला ओळखतात, तरी पण एकदा तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी प्रशांत कुलकर्णी आणि गोठा व्यवस्थापन या विषयावरती गेले 15 वर्ष काम करतोय. परदेशामध्ये मरमुम डेअरी फार्म दुबईला, त्याच्यानंतर बलादना डेअरी फार्म कतारला, त्याच्यानंतर प्रभातमध्ये मी सिनियर मॅनेजर डेअरी फार्म डिव्हिजन बघत होतो आणि नंतर मग इथोपियामध्ये पण फार्म मॅनेजर म्हणून काम केलं आहे. आता सध्या भारतामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करतो आणि फक्त गोठा व्यवस्थापन तज्ज्ञ आणि त्या संदर्भात कन्सल्टिंग करतो. नमस्कार, मी डॉक्टर पराग घोगळे आणि धन्यवाद ग्रेट महाराष्ट्र चॅनलचं की आपण 2020-21 पासून बरेच व्हिडिओ केलेत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक माध्यम असं मी समजतो. आणि जी खरोखरची जी माहिती आहे, जेन्युइन माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, त्यासाठी आपण आजचा हा पॉडकास्ट ठेवलेला आहे. तर माझं सगळ्या दूध उत्पादक मित्रांना अशी विनंती आहे की तुम्ही पूर्ण हा पॉडकास्ट बघा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. दूध व्यवसायाचं पुढे आपण असं सरांनी सांगितलं की दूध उत्पादक ते दूध उद्योजक कसं बनता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये जे आपले आव्हानं आहेत की आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे दूध उत्पादन किंवा तशी बाय प्रोडक्ट्स कसे तयार करता येतील आपल्याला आणि आपला दूधधंदा सस्टेन कसा करायचा, त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर मी डॉक्टर पराग घोगळे आणि मी या क्षेत्रात गेली 22 वर्ष काम करतो आहे. तर मी माझं ग्रॅज्युएशन मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये केलं आणि त्यानंतर मी गुजरातला गेलो. गुजरातमध्ये माझं मी MBSc म्हणजे ॲनिमल न्यूट्रिशनमध्ये ह्याच आपल्या विषयामध्ये केलं की आहारशास्त्रामध्ये. आणि 8 वर्ष मी शासनामध्ये काम केलं ॲज अ उपसंचालक लेवलला, व्यवस्थापक लेवलला. आणि आता प्रायव्हेटमध्ये पण जसं आम्ही 8 वर्ष काम केलं, 16 वर्ष मी अनुभव घेतला आणि त्यामध्ये मी ऑल इंडिया आणि मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये काम केलं. आणि आता पूर्ण वेळ जे आहे मी पशुआहार शास्त्र किंवा पशुआहार तज्ज्ञ म्हणून मी महाराष्ट्र आणि पूर्ण देशामध्ये काम करत आहे. जेव्हा पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा अशा काही राज्यांमध्ये मी काम करतो आहे. तर माझं काम हे आहे बेसिकली की मी पशु आहार अधिकाधिक शेतकऱ्यांना परवडेल आणि इफेक्टिव्ह म्हणजे याच्या दूध उत्पादन असं वाढत चाललेलं आहे, तर त्या अनुषंगाने अधिक दूध कसं घेता येईल ह्याच्याविषयी मी मार्गदर्शन करतो. आणि ह्याला एक थोडंसं जोडून हे होतो की सरांचा माझा खूप जुना संबंध आहे. म्हणजे मी भारतात येण्याचं कारण पण सरच ठरले आणि आम्ही दोघांनी एक प्रयत्न म्हणजे एक फील्डवरचा कसा म्हणजे आमची मैत्री तशी फील्डवरचीच. म्हणजे की मी भारतात आलो होतो, प्रभातमध्ये जॉईन झालो आणि प्रभातमध्ये आम्ही TMR प्रोजेक्ट करत होतो. तर आम्हाला न्यूट्रिशनिस्ट पाहिजे होतं TMR याच्यासाठी. तर पहिला भारतातला आम्ही TMRचा प्रयोग केला आणि सरांच्या फॉर्म्युलेशनमुळे खूप चांगल्या लोकांपर्यंत आम्ही सक्सेसफुली TMR पोहोचू शकतो. त्याला वेटिंग होतं त्याला. आणि विषय असा म्हणजे की मला पण काहीतरी आश्चर्य वाटतं की बाबा आपल्या एखाद्या ऋणानुबंध कसे असतात, पण व्यावसायिकदृष्ट्या जे आमचे जे ट्युनिंग जुळले त्याच्यामुळे म्हणजे आम्ही एकत्र आता बरेच शेतकऱ्यांना पर्यंत सेवा पुरवतो, जेणेकरून त्यांना किफायतशीर दूध उत्पादन कसं करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि वारंवार अपग्रेडेड काही नॉलेज तंत्रज्ञान असेल, सरांचाही तोच प्रयत्न असतो की बाबा काहीतरी नवीन जेणेकरून शेतकऱ्यांना जे दूध उत्पादन करताना ज्या अडचणी येत आहेत, खाद्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येत आहेत, ते कसे सॉल्व्ह करायचे, नवीन फॉर्म्युलेशन असतील, बाकी या गोष्टींवरती बरंचसं काम होतं. त्यामुळे एक चांगली आमची एक गट्टी जमलेली आहे आणि आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न करतो की आपण एक चांगलं सस्टेनेबल सोल्युशन द्यायला पाहिजे. तर पराग सर, तुम्हाला माझा पहिला असा प्रश्न आहे. तुम्ही ह्या क्षेत्रात दोघे पण जुने आहात आणि खूप दिवसापासून आहात. तर तुम्ही पशुआहार तज्ज्ञ आहात. तर काय फरक जाणवला तुम्हाला पहिल्यापासून, म्हणजे जुना आहार आणि आता यामध्ये काय काय बदल? हो, नक्कीच. आता असं आहे की जसं 20 वर्षापूर्वी ज्या गायी होत्या म्हणजे तेव्हा 10-12 लिटर जरी दूध दिलं तरी खूप जास्त वाटायचं. 10 लिटर दूध दिलं, 12 लिटर दूध दिलं.
परंतु आता जेनेटिक इम्प्रूव्हमेंट होतात, नवीन नवीन ब्रीड्स आपल्याकडे आल्या, नवीन सिमेन्स आले, कॅनडा, अमेरिका, न्यूझीलंड इकडनं इम्पोर्टेड बुल्स आले, सिमेन आले. आणि मी तुम्हाला सांगू शकतो याचं बेसिक एक आहे की हे सुरू कुठून झालं. हे सुरू झालं 1970 साली, म्हणजे जेव्हा भारताने निर्णय घेतला की परकीय जे दूध यायचं आपल्याकडे किंवा गहू वगैरे यायचा लोकांना, सगळ्यांना माहिती असेल, तर ही मिल्क पावडर यायची, तर ते न इम्पोर्ट करता स्वतःच कसं आत्मनिर्भर होता येईल यासाठी 2 क्रांत्या झाल्या. एक म्हणजे हरित क्रांती, की अन्नधान्य, गहू, तांदूळ ह्याच्यामध्ये आता आपण एक्सपोर्टर झालो. आणि दुसरं म्हणजे श्वेत क्रांती, व्हाईट रिव्होल्युशन, ज्याच्यामध्ये वर्गीस कुरियन साहेबांनी जे सुरू केलं त्यानंतर मग ते पूर्ण भारतामध्ये पसरलं आणि गाई किंवा म्हशी याच्या माध्यमातून अधिकाधिक दूध उत्पादन घेऊन भारत आज नंबर 1 बनला. बरोबर. तर आज आपण त्या क्षेत्रात आहोत, परंतु ज्या चॅलेंजेस आहेत ते मला फरक हा जाणवतो की ज्या गायी आता म्हणजे आता ह्या फेब्रुवारीमध्ये पंजाबमध्ये गायीने 82 लिटर दूध दिलं एका गायीने एका दिवसामध्ये. तर त्या लेवलला आपण पोहोचतो. अजूनही खूप आपल्याला मार्गक्रमण करायचं बाकी आहे, परंतु असं समजता येईल की जुन्या काळात ज्या गायींचं दूध होतं त्यापेक्षा आता दूध कितीतरी पटीने वाढलेलं आहे. आणि त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी पण स्वतःला अपग्रेड करणं आवश्यक आहे. जुनी जी काय आपल्या डोक्यामध्ये की जी पारंपरिकदृष्ट्या चालत आलेली जी गोष्टी आहेत त्यांना आधुनिकीकरणाची जोड दिली पाहिजे. बरोबर आहे. तरच ह्या छंदामध्ये आपल्याला टिकता येईल आणि सक्सेसफुल होता येईल असं मला वाटतं. आणि ह्याला जोडून मला असं वाटतं ना की पूर्वी तुम्ही मला आठवेल की आपल्या लहानपणी गायरानं खूप होती आणि गायरांमध्ये प्रत्येक घरी गाई असायची. ते गायरांमध्ये मी स्वतः अजूनही आम्ही बघितलं की सकाळी पिळली गाय की तिला मनात सोडून दिलं ती दिवसभर फिरायची, चारा खाऊन आली की तिच्या पुढं काहीतरी घरातलं आपलं काही टाकलं, सरकीवरी टाकली की दूध काढलं की झालं, एवढाच व्यवसाय होता. पण आता जसं सर म्हणाले की बाबा ब्रीड इम्प्रूव्हमेंट झाली आहे तर त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, गायरांना राहिली नाही आहेत. आणि त्यामुळे आता त्यांना संतुलित आहार देणं, त्यांना पौष्टिकता देणं हे काळाची गरज पडलेली आहे. जर का तुम्हाला त्याच्यापासून पूर्ण क्षमतेने दूध काढायचं असेल तर तिला त्या पद्धतीचं सकस आहार देणं पण गरजेचं आहे. जसा एक काळ होता की आपल्याकडे 2-3 लिटर दूध देणाऱ्या गायी होत्या, त्यांच्या गरजा कमी होत्या, त्या गायरांना चरून यायच्या, गायरानं होती. आता तसं नाही राहिलं. आता दूध देणारी क्षमता वाढलेल्या गायी आहेत आणि आता आपल्याकडे ती क्षमता राहिली नाही की ती गायरानं राहिली नाही. चाऱ्याची डिफिसिट. मागे आमच्या परवा दिवशी आम्ही एका मिटिंगला गेलो होतो फॉटर डेव्हलपमेंटच्या ह्याच्यात, तर तिथे तोच विषय होता की चाऱ्याची हे भासते, टंचाई खूप मोठी आहे. आणि जे वाढलेलं पॉप्युलेशन आहे, जसं आता आपली लोकसंख्या वाढते तर दूध धंदा किंवा मला सांगायचं की दूध धंदा हा म्हणजे जुन्या काळापासून आपल्यासोबत आहे. मग गायच आपण का घेतली? दुसरे खूप प्राणी होते, उंट, हत्ती, घोडा, बरेच प्राणी म्हणजे मांसाळलेले होते किंवा आपल्या जवळ होते. तर गाय हा असा प्राणी, त्याचं जे दूध आहे ते पचायला हलकं आहे आणि जवळपास 6 ते 7 हजार वर्षापासून गाय आपल्याबरोबर आहे आणि सहजीवनामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मानवेल आणि म्हणजे परवडेल ह्या प्रकारचं न्यूट्रिशन किंवा ह्या प्रकारचा जो एक आहार पाहिजे, संपूर्ण आहार. आपण म्हणतो की दूध म्हणजे पूर्णान्न आहे, तर ते पूर्णान्न असेल, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतील, मग ते तूप असेल किंवा दही असेल, पनीर असेल, चीज असेल, त्या प्रकारचे वेगवेगळे पदार्थ. आणि ते आपल्या सोबत ह्याच्या पुढे राहणार आहेत, लॉंग टर्म राहणार आहेत. त्यामुळे दूध धंद्याला भविष्य हे उज्ज्वल आहे. जे शेतकऱ्यांना बरेच प्रश्न पडतात की आता पुढे कसं किंवा काय, तर त्यांना मी सांगू शकतो की आजच्या पॉडकास्टमधून तुम्हाला ती तरी क्लॅरिटी येईल की पुढे त्याने नेमकं काय करायला पाहिजे. ह्याला ॲडिंग तुम्हाला एक सांगतो, मी ज्यावेळेस दुबईमध्ये होतो त्यावेळेस माझ्याकडे आमच्या फार्मवरती एक स्वित्झर्लंडवरनं एक माणूस आला होता आणि त्यांचा रिसर्च असा म्हणत होता की जे काही औषधं म्हणजे आता मोठे आजार होतात आणि कॅन्सर होतात काय होतात, त्याचे जे डोसेस असतात ते डायरेक्टली कन्झ्युम करणं ह्युमनसाठी, माणसांसाठी म्हणजे सहन होत नाहीत. पण त्यांनी तसं फिडिंग म्हणजे त्या पद्धतीचं फिडिंग जे गाईला केलेलं आहे त्याच्यापासून जे दूध तयार होतं त्याच्यातनं येणारा जो औषधी गुणधर्म आहे किंवा आहे त्याच्यापासून ट्रीटमेंट पण केली जाते. म्हणजे UK काही फार्मर्सनी किंवा एका कंपनीने असं दूध तयार केलं की पहाटेच्या वेळेस फक्त दूध काढायचं. त्यांचं असं लक्षात आलं की दुधामध्ये मेडिसिनल आणि त्याची झोप जी आपल्याला लागते, मनशांती पाहिजे ती, त्याच्यामध्ये हार्मोन्स जास्त चांगले असतात. आणि ते घेतल्यामुळे वयस्कर लोकांना म्हणा की याच्यामुळे त्यांना झोप चांगली लागली. आणि विशेष म्हणजे पचनासाठी हलकं. म्हणजे आता आपल्याकडे पण तुम्ही बघाल तर लहान तान्ही बाळं असतात, त्यांना आपण गाईचं दूध देतो किंवा दूध देतो किंवा वयस्कर माणसं असतात
की रात्री घोडभर दूध प्यायलं, एक कपभर दूध प्यायलं की त्यांना शांत वाटतं. तर हे परंपरा दूध पिण्याची आपल्याकडे खूप कालावधीपासून आहे आणि ही वाढत जाणार आहे. म्हणजे गाईकडे आपण गोमाता किंवा असं हे म्हणतो त्याचं कारणच ते की ते काही चारा पचून जे आपण खाऊ शकत नाही डायरेक्टली, ते पचून त्याचं दुधामध्ये रूपांतर करून ती आपल्याला देऊ शकते. आणि त्यामुळे ह्या व्यवसायाला मरण तर नक्कीच नाही आहे की आणि याच्यामध्ये वाढच होणे. तर तुम्हाला आता मी पहिला प्रश्न विचारतो प्रशांत सर, की तुम्ही सगळीकडे व्यवस्थापन केलेलं आहे ऑल इंडियाच्या बाहेर पण आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पेशली की काय बदल दिसतोय तुम्हाला की तिकडल्या आणि आपल्याकडल्या भागातल्या लोकांमध्ये की व्यवस्थापन कसं केलं पाहिजे? मुळात सांगू का, मला आता आपण जो विषय घेतला त्याच्यानंतर आहे ना, म्हणजे आपण ज्या हाय यील्डिंग ॲनिमल्स म्हणतो, HF आहे, होस्टन फ्रिजन आहे, जर्सी आहे, किंवा ह्या गायींमध्ये मी काम करताना एक लक्षात आलं की एकसारखं टेम्परेचर जर का असेल त्या गायी तिथे खूप काही मजा करतात, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने दूध उत्पादन करतात. उदाहरणार्थ स्वित्झर्लंडमध्ये तुम्ही बघाल तर तिथे थंडी बराच काळ असते, दूध उत्पादन उत्तम राहतं, व्यवस्थित राहते. तेच तुम्ही गल्फमध्ये गेलात तर उन्हाळा प्रचंड असतो, तिथे सुद्धा वर्षानुवर्ष त्याच टेम्परेचरमध्ये त्या गायींनी 40-50 लिटर दूध देतात. आपल्याकडे वातावरण बदलामुळे व्यवस्थापनाची काळजी आपल्याला त्या पद्धतीने घेणं गरजेचं आहे. आपण काय होतं आपल्याकडे तुम्ही बघाल तर तुम्ही आता भरपूर गोठे फिरता, पाऊस किंवा थंडी किंवा वातावरण बदललं की त्या गोठ्याचं चित्र बदललेलं असतं आणि मग त्याच्याप्रमाणे त्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपल्याकडे गोठा बांधताना काही विचार करणं खूप गरजेचं आहे, किंवा शेडची रचना कशी असली पाहिजे, तिन्ही ऋतूला मानवेल अशी, आणि त्या तिथे राहायला असणाऱ्या गायींना ते आल्हाददायक असेल अशी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भविष्याचा विचार करून केलेली रचना ही कधी फायदेमंद ठरते. कारण काय होतं की व्यवसायाला जर का चांगली आपल्याला हे यायला लागली, यश मिळायला लागलं की आपण गायीची संख्या वाढवतो किंवा आपण कालवडी संगोपन करायला लागतो, आणि हळूहळू काय होतं गोठ्यामध्ये गर्दी व्हायला लागती. म्हणजे त्या गोठ्यामध्ये जिथे एखाद्या गायी ज्या चांगलं दूध देणाऱ्या असतात, 3-4 वर्षांत असं लक्षात येतं की गोठा एकदम लॉसमध्ये चालला आहे, तर तिथे पॉप्युलेशन म्हणजे गायींची हे जे संख्या जी असते वाढलेली असते, जागा तीच असते, जागा वाढत नाही. म्हणून व्यवसाय करताना मला असं वाटतं की व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रचना, तुम्ही बांधकाम कसं करताय, त्याचं साधारण प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, आणि ह्या 3 ऋतूंचा विचार करून, म्हणजे पावसाळ्यामध्ये जी चिकचिक होते त्याचा विचार करून, थंडीमध्ये काही ठिकाणी खूप कडाक्याची थंडी पडते, तुम्ही कोकणात गेलात तर कोकणामध्ये तुम्हाला उष्ण हे म्हणतात ह्युमिडिटी, दमटपणा खूप जास्त असतो. तर त्या वातावरणाला तसं रुचेल असं आपल्याला तो रचना केली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे शक्यतो संतुलित आहार, म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं की तुम्ही एकसारखं जर का चारा आणि हे देत राहिलात तर तिचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं. आपल्याकडे तिला दुहेरी फटका कसा बसतो, एक वातावरणातला बदल आणि वातावरणामुळे होणाऱ्या चाऱ्यातला बदल. म्हणजे कधी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला भरपूर कडवास खायला मिळेल, ते मक्का मिळायची नाही, हिरवी घासच मिळत नाही. कधी म्हणतात की बाबा आपल्याकडे एकदम काय म्हणतात ना, तर हिरवंच, पावसाळ्यामध्ये फक्त गवतच खायला. हां, म्हणजे ह्याला तसं नियोजन असेल तर मला असं वाटतं की आपल्या इथे तो हे. आणि हे नियोजन परदेशामध्ये काय केलं जातं, तर त्यांच्याकडे साधारण वातावरण बदल होत नाही, येणारी पिकं त्यांनी ती त्याच्यावरतीच, म्हणजे चारा उत्पादन करण्यासाठी अल्फा हे फिक्स वर्षानुवर्ष तेच वापरतात. ते तर कधी नवीन काय व्हरायटी आणत नाहीत, काही नाही, फक्त त्याचं प्रोटीन किती आहे, टीडीएन लेवल किती आहे, पचनीयता किती आहे बघून ते फिक्स केलेलं असतं. आणि संतुलित आहार वर्षभर मिळत असल्यामुळे काही आजारीच पडत नाही. तर आपला तसा विचार करून जर का आपण व्यवस्थापन केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. आणि ह्याचं कारण काय, तसं प्रशांत म्हटलं की ती गाय आजारी का पडत नाही. म्हणजे आपल्याकडे बघतो की आपण खूप सारा खर्च आपला ट्रीटमेंटवरती होत असतो, आणि मग त्याचे अंश आले की मग डेअरी ते दूध स्वीकारत नाही वगैरे अशा गोष्टी आहेत. तर गायी आजारी का पडत आहेत, कारण गाय स्वतः हे जेवण पचवत नाही, किंवा जेव्हा आपण आहार देतो ते जो आहार आहे, म्हणजे चारा असेल, खाद्य असेल, सायलेज असेल आणि बाकीचे जे घटक आहेत ते गायीच्या पोटातले बॅक्टेरिया, आर्किया, त्यानंतर प्रोटोझोआ आणि फंगाय असे जे विविध प्रकारचं फ्लोरा आणि फौना आहे ते गायीला जेवण पचवून देतं. बरोबर. आणि त्यांचा नंबर फिक्स असतो, आणि जवळपास 700 प्रकारचे बॅक्टेरिया हे गायीच्या पोटामध्ये आहेत. आणि ते किती आहेत, तर ते एका ml मध्ये 10 करोड इतक्या मोठ्या प्रमाणात ते आहेत. बरोबर. आणि ह्यांचा जर नंबर आपल्याला स्टेबल ठेवायचा असेल तर तो आहार पण स्टेबल राहायला पाहिजे. आहार बदल केला, पोटातले बॅक्टेरिया बदलणार, किंवा त्यांना कळत नाही की ह्या नवीन आहार मी कसा पचवायला पाहिजे. आहारामध्ये बदल जो होतो तेव्हा मग ह्या बॅक्टेरियाचा नंबर पण डिस्टर्ब होतो.
आणि हा डिस्टर्ब झाल्यामुळं ती गाय जी आहे ती बुळकांडायला लागते, शेण पातळ होतं, दूध कमी होतं किंवा दुधातलं फॅट कमी होतं, SNF कमी होतो. हे जे बदल आहेत हे जर आपण टाळले आणि एक सारखाच जर आहार आपण पूर्ण वर्षभर जर त्यांना दिला, जसं समजा आपल्याकडे पशुखाद्य आहे, त्याच्याविषयी आपण पुढे बोलूच की त्याचं प्रमाण किती द्यायचं, परंतु पशुआहार आहे आणि समजा सायलेज असेल तर, आणि दुसरा कोरडाचारामध्ये कडबाकुटी असेल, गव्हाचा गवांडा असेल, भाताचा पेंडा असेल, काही असेल, पण तो एक वर्षभर ते सारखं पाहिजे, जेणेकरून तो बदल त्यांना तो म्हणजे जास्त बदल केले तर ते वातावरणाचे आणि चाऱ्याचे दोन्ही बदलामुळे ती गाय एकदम किंवा ते जनावर एकदम स्ट्रेसमध्ये येतं, ती ताणात येतं की हे त्याला कसं कोपअप करा. आणि बरं तो बदल झाल्यानंतर त्याला परत रिकवर व्हायला कारण कमीत कमी 20-25 दिवस जातात. बरं आजचा खर्च जो लागणार तो लागणारच आहे, म्हणजे जो रोजचा खाद्य तिला द्यायचं ते देणं आहेच आहे. भले तिने आज नाही खाल्लं, कमी खाल्लं तरी सुद्धा तिला टाकावं लागतं आपल्याला. त्यामुळे तो बदल हा फार महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की त्या अनुषंगाने जर का व्यवस्थापनाकडे आणि एकंदरीत सगळ्या व्यवसायाकडे बघितलं, त्याचा काय आहे माहिती का, दुहेरी फायदा आहे. मी असा पण विचार करतो की बा एखादा शेतकरी असतो, मी याच कंपनी चालतोय, मला रॉ मटेरियल जे लागणार आहे त्याची प्राईस जेव्हा कमी असेल तेव्हा मी स्टॉक करून ठेवला तर माझं 2 पैसे फायदा होणार आहेत. व्यापारी दृष्टी जर का तुम्ही बघितलं तर तसंच आहे की चारा जर का मला आज स्वस्त मिळत असेल आणि मी जर का त्याला स्टोरेज करून ठेवून वर्षभर जर का मी पुरवला तर माझ्या डोक्याचं एक टेन्शन गेलं की मी रोज उद्या आता आणू काय खायला, रोज कापायला जायला लागलं नको, काही नको, मी सिक्युअर झालो. एक काम जे माझं आहे स्टोरेजचं ते फिक्स झालं. हे जर का नियोजन करू शकलो आपण तर ह्याच्यामुळे काय होईल, आपण प्रोडक्शन कॉस्ट पण कंट्रोल करू शकतो. तर ह्या व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा महत्त्वाचं आहे की जसं गायीची तब्येत आजारी पडू नये किंवा ती आजारी पडू नये म्हणून त्याला एकसारखा चारा पाहिजे, तसा आपल्या व्यवसायाचा अर्थ ते जे गणित आहे ते बिघडायला नको म्हणून आपण चाराचं पण व्यवस्थापन किंवा आपण स्टोरेज करून ठेवणं, ती साठवणूक करणं वेळच्या वेळी आणि पुरेशा प्रमाणात करून ठेवणं गरजेचं आहे. कारण अचानक समजा जर का तुमच्याकडे मुर्गा संपला तर जो मुर्गा तुम्ही 3-3.5 रुपयांनी केलेला असतो त्याची रेट गेलेला असतो 8 रुपयाला. बरं तो तुम्हाला तर घालावं लागणारच आहे, मग ते गणित परत बिघडायला लागतं. पण तेच जर का तुम्ही नियोजन केलं किंवा नाही बाबा माझ्याकडे ह्या वर्षभरामध्ये मला 2 गाई घ्यायच्यात, एक माझ्याकडे 5 गाई, मला अजून 2 गाई घ्यायच्यात, त्या अनुषंगाने मी चाराचे नियोजन करून ठेवलं आधीच, एक्स्ट्रा 2 गायींचं म्हणजे भरून ठेवलं. तर काय होतं की हे पुढे मागे जरी झालं तरी आपलं आर्थिक गणित बिघडत नाही आणि तो ताण त्या व्यवसायावर येत नाही. तर आता मला सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न विचारायचा आहे की आता चालूचा दूध दर कमी आहे, तर त्या अशा दूध दर कमी आल्यानंतर किंवा दुधावर तर आपल्याला जेवढा इन्कम आहे त्यातून येणार आहे, तर यामध्ये व्यवसाय कसा स्टेबल ठेवायचा किंवा तो कसा बरोबर यामध्ये म्हणजे हा प्रत्येक वेळी येणारा प्रश्न आहे आणि खूप चांगला प्रश्न आहे. ह्याचं उत्तर मला शेतकऱ्यांना ह्यासाठी द्यायचं आहे कारण की आज ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे आज आपल्या भारतात बघितलं ओव्हरऑल तर पंजाबचं मी उदाहरण दिलं, तर मी पंजाबला जातो नेहमी, तर त्यामध्ये कसं दिसतं की तिथे शेतकऱ्यांनी ह्याच्यावरती कसा उपाय काढला. तर ह्यामध्ये आहे की सगळ्यात एक बेसिक म्हणजे सिलेक्शन, की माझ्या गोठ्यामध्ये आता की आपल्या एरिया वाईज की माझा गोठा कुठे आहे, की माझा गोठा शहराजवळ आहे की गावात आहे, तालुका लेवलला आहे आणि मला डिमांड कुठल्या दुधाची आहे. म्हणजे फक्त हा विचार करून चालणार नाही की रेट किती मिळतो आहे, तर मार्केटला काय पाहिजे, बरोबर मार्केटला काय पाहिजे ह्याचा जर आपण विचार केला तर समजा आज मी मुंबईमध्ये जातो, मुंबईमध्ये जे तबेले आहेत आणि त्याने काय केलं की त्यांचं जे दूध आहे ते थेट ग्राहकाला विकलं जातं, मध्ये कोणी नाही त्याच्यामध्ये, कारण ते वचनाचं तसंच करतायत. मग त्यांना जो रेट मिळतो पण त्यांच्या शहरामध्ये राहणीमान पण महाग आहे, म्हणजे चारा महाग येतो, सगळ्या गोष्टी महाग आहेत, लेबर महाग आहे. मग हे गणित कसं जुळवायचं, प्रत्येक 1 लिटर दुधाचा उत्पादन खर्च जर आपण काढला म्हणजे जे मी आपल्या पुस्तकामध्ये म्हटलं A to Z डेअरी फार्मिंगमध्ये की त्याचं 1 लिटर दुधाचा उत्पादन खर्च किती येतो. आज ह्याविषयी शेतकऱ्याला कल्पना नाही आहे की चारा जो आहे, आता आपल्या चाराचं विषय चालू होतं की वर्षभराचा चारा स्टॉक करायचा, त्याचं कारण काय, कारण एक 70% जो खर्च आहे तो आहारावरतीच केला जातो, बरोबर. आता तो खर्च आहाराचा समजा आपण एक फिक्स ठेवला की माझ्या वर्षभरामध्ये एवढा चारा लागणार आहे, ह्या अनुषंगाने सगळ्यात पहिलं सिलेक्शन की ही गाय किंवा ही म्हैस, माझ्याकडे समजा 10 गायी आहेत, तर 10 गायींपैकी कुठली गाय अंडर परफॉर्म करते आहे, एका गायीचं इंडिव्हिज्युअल ॲनालिसिस केलं पाहिजे. आपल्या म्हणजे पॉडकास्टच्या दृष्टीने मला हे सांगायचं आहे की तुम्ही पहिलं गाय किंवा म्हैस समजून घ्या, जनावर समजून घ्या ना, हेच आपला ॲसेट आहे ना. आज एक गाय 1 लाख रुपये, समजा म्हैस 2 लाख रुपये, जे काय आहे, जर आपल्याकडे 10 गायी किंवा 10 म्हशी आहेत तर 10 ते 20 लाख रुपयाचं ते आपला ॲसेट झाला आज, बरोबर आहे. मग ते ॲसेट आपल्याला त्याच्यापासून उत्पादन पाहिजे
आणि हा आपण बिझनेस करतोय किंवा एक उत्पादक म्हणून आपण त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. तर मग एखादी गाय अंडर परफॉर्म करत असेल की जेवढं मी त्याला खायला घालतोय, समजा मी रोज तिला 350 रुपयाचं सगळं आहार खायला घालतोय, चारा, खाद्य, मिनरल मिक्सचर सगळं मिळून, तर त्याच्या दृष्टीने मला त्याच्याकडनं उत्पादन किती मिळतंय, ती त्या लेवलला परफॉर्म करते का. एक जर नसेल तर आपल्याला त्या गायीच्या बद्दल दुसरी चांगली गाय आणावी लागेल. जसं आपण म्हणतो की जे आपला फ्रंट लाईन आहेत की जे हे मला दूध देणार आहेत, तर त्यापासून मला इन्कम मिळणार आहे, बरोबर. आता त्यांची सांगड कशी घालायची, म्हणजे माझ्याकडे 10 गायी आहेत किंवा 20 गायी आहेत, तर त्यापैकी दुधामध्ये किती पाहिजेत, गाभण किती पाहिजेत आणि ड्राय प्रेग्नंट किती पाहिजेत. तर 3 प्रकारच्या गायी असतात. एक गाय जी असते ती दूध कंप्लीट दूध आता व्यालेली आहे आणि दूध देते, 3 महिने ती पीकमध्ये चालेल. त्यानंतर आपण तिला गाभण करू, ते गाभण पण आहे आणि दूध पण देते, परंतु ग्राफ थोडासा कमी कमी होत जाईल, बरोबर. आणि तिसऱ्या गायी ज्या आहेत त्या ड्राय प्रेग्नंट, की त्या आता आपण आठवलेल्या आहेत आणि 2-3 महिन्यांनी ते विणार आहेत, किंवा म्हशी जे आहेत ते 2-3 महिन्यांनी 4 महिन्यांनी विणार आहेत. आता ह्या गायी म्हणजे दुभत्या गायी ज्या आहेत हे 70% आपल्याकडे कायम पाहिजेत. मग त्यासाठी आपण हे कप्पे जे आहेत, जसं तुम्ही मोठ्या फार्मला बघितलं की मिड लॅक्टेशन, हाय लॅक्टेशन, ड्राय प्रेग्नंट ह्या कप्पे केलेले असतात. त्यानुसार त्यांचं फिडिंग पण चालतं. सगळ्यांना सेम फिडिंग दिलं जात नाही, बरोबर. तर ज्या समजा 10 गायीपैकी माझ्या 3 गायी ज्या आहेत त्या आता ताज्या व्यालेल्या आहेत, बरोबर. 3 गायी ज्या आहेत त्या गाभण पण आहेत, आता पोटात त्यांच्या वासरू पण आहे, परंतु दूध पण देत आहेत 7-8 लिटर जे काही, पण आता त्या टुवर्ड्स ड्राय चाललेल्या आहेत. आणि जेव्हा त्या ड्राय गायी ज्या आहेत ते वितील तेव्हा ह्या गायी पुढे सरकतील, ह्या प्रेग्नंट होतील. हे जे सर्कल आहे त्यात काय होईल, ती सायकल फार महत्त्वाची. म्हणजे समजा मला आज 150 लिटर दूध पाहिजे, तर त्या 10 गायीने मला ॲव्हरेज जे आहे ते 15 लिटर दूध द्यायला पाहिजे. कायम थोडंफार मागे पुढे होईल, परंतु असं होता नाही की सगळ्या गायी एकदम प्रेग्नंट झाल्या, माझ्याकडे दूधच नाही आणि मग पैसाच नाही, आणि ज्या सगळ्या गायी एकदम व्याल्या. हो ना. आणि ह्याच्यात अजून एक गोष्ट सांगा माहिती आहे का, की मी आता जेवढं काय परदेशात पण बघितलं ना, तर तिथे सुद्धा काय दूध दर एकसारखा नसतो, कमी जास्त होत असतो. पण त्या सीझनप्रमाणे त्यांनी ते प्लॅन केलं असतं ब्रीडिंगचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की तुमच्याकडे जर का हे तुम्हाला लक्षात नसेल येत की बाबा आपल्याकडे दुधातील जनावरांची संख्या किती राहते, कमी जास्त होत असेल, तर आपल्याला काय केलं पाहिजे. म्हणजे आता असं होतं ना काय काय वेळेस की गाय खूप चांगलं दूध देत असते पण ती गाभत जात नाही. तुम्ही त्या दुधाकडे लक्ष देऊ नका, पहिले तिला गाभ करा. कारण की जर का त्या गायींनी त्या गाभ नाही राहिली तर तिच्या ज्या 2 वेतातलं अंतर वाढलं तर तिचा खर्च वाढत जातो आणि तो कधी इकॉनॉमी बसत नाही. काही गोठ्यांमध्ये मी बघतो आपल्या इथे तर कालवडी जास्त असतात. पण मग तुम्हाला जर का दुधाचा दर नसेल आता, तर तुम्ही त्या ज्या काही गायी आहेत किंवा ज्या ड्राय ॲनिमल, म्हणजे समजा दूध व्याली आहे, 4-5 महिने झाले पण बाबा ती दूध कमीच देते, तर तिला अर्ली ड्राय ऑफ करता येते का. ड्राय करून तिला आपण फक्त ड्राय राशन होते, पण ती प्रेग्नंट पाहिजे बरं का. नॉन प्रेग्नंटसाठी म्हणत नाही, कारण का तर प्रेग्नंट होणं गरजेचं आहे. पण जी प्रेग्नंट ॲनिमल आहे पण दुधाला कमी झाले, ते 1-2 महिने तुम्ही आधी ड्राय करू शकता तिला. जर का तुम्ही व्यवस्थित तिला ड्राय ट्यूब घालून तिला ट्रीटमेंट केली, त्याने काय होतं, तिचं राशन चेंज झालं, त्याची कॉस्ट कमी झाली. त्याच्यानंतर ज्यावेळेस दुधाचं सप्रेस होतं त्यावेळेस तुमच्याकडे ज्या कालवडी आहेत ज्या योग्य 10 असतील ना, 4च नाही 3च ठेवा. हां, प्रशांत, कालवडीचं प्रमाण सांगा. म्हणजे की समजा एखाद्या गोठ्यामध्ये 10 गायी आहेत किंवा 20 गायी आहेत, तर कारण कालवडी पण खाणार आहेत, म्हणजे त्याच्यावरती पण आहाराचा खर्च होणार आहे, तर किती ठेवायचं. 20% म्हणजे एकूण ह्याच्या 20% जास्त कालवडी का नको. त्याचं कारण असं असतं की बाबा तुमच्याकडे एक गाय कमीत कमी 5 वेत तरी टिकली पाहिजे. तर कुठलाही व्यवसाय आपल्याकडे तो सरासरी वेगळी आहे, पण मला असं वाटतं की एक गायीने कमीत कमी 5 वेत तरी आपल्या गोठ्यात काढली पाहिजे. आणि त्याला रिप्लेसमेंट म्हणजे का, त्याला जी रिप्लेसमेंट येते ती साधारण दर 2 वर्षांनी येत असते. असं आपण जर धरली तरी आपण खूप चांगल्या 10 गायींच्या गोठ्यामध्ये तो चांगल्या 2च कालवडी तयार केल्या, तर तुम्हाला लक्षात येईल की दर 2 वर्षानंतर तुमच्याकडे 2 तुमच्याकडे, म्हणजे 2 कालवडी, 2 गायी ह्या बाहेर जातील आणि 2 कालवडी येतील. म्हणजे ते राशन ते बॅलन्स होतं. तुम्ही 5 करायचा प्रयत्न केला तर काय होतं की आहे त्या गायींना जे खाद्य मिळायला पाहिजे तिचा खर्च तिकडे डायव्हर्ट होतो, वाढतो. म्हणजे जो खर्च तिने दूध द्यायला पाहिजे ना, आता तिला खायला चांगलं मिळतं, ती चांगलं दूध देणार आहे, पण आपण कालवडी वाढवते म्हणून त्यातलं काहीतरी आपण बजेटिंग करायला जातो, इकडे डायव्हर्ट करतो. जी चांगलं दूध देणारी गाय ती सुद्धा दूध कमी द्यायला लागते आणि इकडे ह्या ज्या खात आहेत त्या त्यांची वाढ ती तशीच होणार आहे. पण मग काय काय हे गणित चुकल्यामुळे काय होतं, तुम्ही बघाल तर कालवडी भरपूर असतात पण त्याची ग्रोथ चांगली झाली नसते. दुधात चांगल्या दुधातल्या म्हणजे चांगल्या ऑर्डरच्या चांगल्या तब्येची गायी असतात पण दूध देत नसतात किंवा चाऱ्याची त्यांच्याकडे दुर्भिक्ष होतं, मग तुमच्या वर्षभराचं चाऱ्याचं नियोजन गडबडतं. तर ह्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येतात. म्हणून जर का दुधाचे दर कमी असतील, तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला तर त्याला एकच उत्तर आहे की जसे दर आहेत त्याप्रमाणे तुमची स्ट्रॅटेजी गोठ्याची असली पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की नाही बाबा माझा फिक्स खर्च जो काढायचा आहे मला, लेबरचा असेल किंवा त्याच्यासाठी मला 5 गायी दुधात ठेवायचंच आहेत काही जरी झालं तरी,
तर तुम्ही पहिलं फोकस त्याच्यावरती करा. आणि कालवडींसाठी तुम्ही 2 कालवडी, त्याच्यातल्या तुमच्या ज्या 5-6 4-5 गायी आहेत त्या तुमच्या ड्रायच पाहिजे, म्हणजे ते सायकल तुमचं व्यवस्थित बसतं. म्हणजे सिलेक्शन, सगळ्यात पहिलं सिलेक्शन. दुसरं म्हणजे की दुधामध्ये कायम गायी ठेवणे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या कालवडींवरती आपल्याला जेवढ्या ठेवायच्या आहेत त्याच ठेवणे. आणि खर्च आपल्याला काय करायचं आहे की खर्च कमी करायचा आहे, खर्च कमी करायचा आहे आणि उत्पादन मात्र तेवढंच किंवा वाढवायचं किंवा तेवढंच ठेवायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. ते दूध कमी होतं नाही. दूध कमी झालं कारण हा असा बिझनेस आहे की जो तुम्हाला 10 दिवसांमध्ये पैसा देतोय. आज दूध धंदा म्हणजे एक सेपरेट एक व्यवसाय झालेला आहे की जसं व्यवसाय फुल बिझनेस झालेला आहे, मॉडेल झालेलं आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये तुम्हाला कायम दूध आपल्या गोठ्याचं ठेवणं, कारण समोर तुम्हाला दूध तेवढं द्यायचं आहे, ते कॉन्स्टंट ठेवणं हे फार आवश्यक आहे. आणि अजून एक मला एक म्हणजे मी सांगतो, मी एका गोठ्यावरती गेलो होतो आणि असे दुधाचे हे होते. तो माणूस त्या दुधापासून आहे ना क्रीम काढून तूप करून ठेवायचा. म्हणजे दुधाचे जर कमी आहेत ना, ठेवलेला माझा खर्च आहे, वरच्या गाईंचं मला ते परवडत नाही, तर त्याच्यात तिला क्रीम काढा, तूप करून तयार ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस त्याचा जो स्टॉक राहतो त्याला तो ॲडिशनल बेनिफिट. कारण डेअरी समजा जर का कुठल्या एखाद्या संस्थेला दूध द्यायचं असेल, जर तुम्हाला ते परवडत नसेल तर त्याला घालून काही उपयोग नाही. तुम्ही कुठेतरी व्हॅल्युएडिशन केली पाहिजे. व्हॅल्युएडिशन केली तर तुमचा रेव्हेन्यू वाढू शकतो. तर अशी काहीतरी स्ट्रॅटेजी जर का आपण गोठ्यामध्ये ठेवली, सर्वांना समजा हे शक्य होणार नाही, परंतु तरी पण आमचं एक सांगणं असं आहे की मी बरेच गोठे आता जे फिरतो ना, त्या ठिकाणी आपण बघतो की काही जण खवा तयार करताय. खव्याचं जर त्यांचं हे काढलं ॲव्हरेज, तर एका लिटरला 50 रुपये दूध म्हणजे दुधाचा दर मिळतो खव्याला. ठीक आहे. त्यानंतर मग दुसरा जे आहे ती त्याचे जसं प्रसार म्हटले की त्याचं तुम्ही तूप बनवा किंवा एक ट्राय करा की त्याचं अजून आपण काय व्हॅल्युएशन करून ते अजून विकता येईल का. त्याच्यानंतर अँटीबायोटिक, आता दुसरं पण दूध असं एक आहे की अँटीबायोटिक किंवा फ्री किंवा चांगलं दूध क्लीन मिल्क जे आहे त्याच्यामध्ये मार्केट आहे. खूप डिमांड आहे. आता सांगू, मी आज सकाळचा माझा फोन होता, एक जण आहेत चीज बनवतात, पुण्यातच आहेत, त्यांना चीज बनवायचं आहे, चांगलं दूध पाहिजे त्यांना. की असे व्यावसायिक आहेत, म्हणजे फार मोठी डिमांड नाही, अगदी त्यांना 50 लिटरच पाहिजे रोजचं, पण असे पण व्यावसायिक आहेत ज्यांना दुधाची गरज आहे. तुमच्या आजूबाजूला तुम्ही जर का तुमच्या लोकांना कळालं, म्हणजे मी आपल्या श्रीरामपूरमध्ये असताना सुद्धा बघायचो की एका गोठ्यावरती कायम गर्दी असायची. चांगलं दूध, ताजं दूध देणार लोक, आणि 2 रुपये त्याचे जास्तच क्वालिटी असल्यामुळे काय शेतकरी किंवा कोणी असू लोक रेकग्नाइज करतात क्वालिटीला. आज ना उद्या जे आहे ती डिमांड येणारच आहे. शेतकऱ्यांनी हा प्रयत्न ठेवा की आपलं दूध ह्याच्यापेक्षा अजूनही चांगलं क्लीन मिल्क, आता क्लीन मिल्क पाहिजे. म्हणजे ते आपण स्वच्छ दुधामध्ये त्या विषयावर आपण घेऊच की स्वच्छ दूध म्हणजे नेमकं काय, काळजी कुठली घ्यायची, परंतु त्याला आता डिमांड येणार आहे क्लीन मिल्कला. लोक खूप अवेअर झालेली आहेत. चालूमध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर असं की जेवढा मेंटेनन्स आपण होतो उत्पन्नापेक्षा मेंटेनन्सवर कमी कॉस्ट जाईल याची काय, जितकी कमी आहे, गोठा कमी खर्चाचा बांधायला पाहिजे. म्हणजे जे खर्च आपले होत काय होतं माहिती का, की व्यवसायामध्ये येताना बरीच लोक खूप मोठे मोठे स्वप्न घेऊन येतात, पण तुमची जी कॅपेक्स कॉस्ट आहे, जी तुम्हाला इनिशियली इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, ती इन्व्हेस्टमेंट किती केली पाहिजे ह्याचं एक गणित आहे. आणि त्याच्यावरती तुम्हाला तसे रिटर्न्स आले पाहिजेत. सगळ्यात मोठी ॲसेट जी आहे ना, तो तुमच्या गोठ्यातली ती गाय आहे, तुम्ही जी कालवड विकत घेणार आहे, त्याच्यात तिथे जर का तुम्ही काही कॉम्प्रोमाइज केलं ना, ते कम्पन्सेट म्हणजे ते रिकवर होणं फार अवघड आहे. तुमचं स्ट्रक्चर जे आहे ते तिथेच उभं आहे, तुमचं लोखंडाचं डिप्रिशिएशन कॉस्ट आहे, पण तुम्ही चांगली कालवड जर का आणली तर त्याच्यापासून होणारं पैदास चांगली होणार आहे, तुमची वृद्धी जे होणार आहे. म्हणजे तुम्हाला ब्रीडवरती फोकस करणं फार गरजेचं आहे. चांगलं ब्रीड घेऊन या. 2 पैसे जास्त लागले तरी चालेल. शेडमधले 2 गोष्टी कमी नाही, एखादा ब्रश कमी लावला तर चालेल, पण तिथे पैसे लावलं पाहिजे. काय होतं माहिती आहे का, की काऊ कम्फर्टच्या नावाखाली बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात, कारण नसताना अनाठाई खर्च होतो, आणि ज्यावेळेस लोक गायी घ्यायला जातात त्यावेळेस पैशाचे शॉर्टेज होतं, आणि मग काहीतरी मग कॉम्प्रोमाइज केला जातो, कुठल्या तरी गायी आणल्या जातात, पण मग त्या परफॉर्म करत नाही. मग लोक पार परराज्यातनं पण गायी आणतात, लांबनं जाऊन घेऊन येतात, तिथे सुद्धा कॉम्प्रोमाइज केला जातो, त्यामुळे प्रॉब्लेम यायला लागतात. म्हणून कॅपेक्स कॉस्ट कमी ठेवा. तुम्हाला जी गरज आहे त्या गोठ्यामधल्या ज्या गोष्टी करायच्या तेवढ्याच फक्त ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे चाऱ्याचं व्यवस्थापन करताना जर का तुम्ही वर्षभराचा चारा साठवणूक करून ठेवला आणि तुम्हाला लक्षात आलं की बाबा हे 2 रुपये वाचणार आहेत, तर तुमचं नफाच आहे, तो काही नुकसान होणार नाही, पण ते नियोजन ठेवणं खूप. म्हणजे हे दूध हा विषय होता की दूधचा दर कमी जास्त असताना आपल्याला कसं नियोजन करायचं, त्याच्याबद्दल ही स्ट्रॅटेजी आहे. तर माझा सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की पंजाब आणि हरियाणा असतील, पंजाब असेल किंवा बेंगलोर गायी आपल्या महाराष्ट्रात येतात, तर तेवढ्या इथे आल्यानंतर दूध देत नाही, त्याचं काय काय? कारण बरेच लोकांचे म्हणजे तक्रारी माझ्याकडे येतात, कारण आम्ही जस्ट गोठ्यावर फिरतो. नाही याचं नाही, खरंच आहे. आणि हे आम्हाला प्रश्न हा नेहमी विचारला जातो, तर प्रशांत याचं उत्तर तुम्ही द्या. काय माहिती आहे का, मला असं खूप वाटतं की
वस्तुतः म्हणजे मी माझं म्हणजे अनुभव घेतला ते सांगतो. दुबईचा अनुभव सांगतो की दुबईच्या 50-55 डिग्री टेम्परेचरमध्ये ती गाय कशी नाही सांगतो ना. सुरुवातीला म्हणजे आपण ना मदर हर्ड म्हणून एक प्रकार असतो. म्हणजे पहिलं जो आपण गायींचा बॅच घेऊन येतो ना ते आपली मेन फाउंडेशन असतं गोठ्याचं. ते फाउंडेशन फार महत्त्वाचं आहे. दुधाचा दर हा सगळा विषय नंतरचा. मेन तुमची फाउंडेशन काय, आणि फाउंडेशन तुमचं कुठलं इमारत किंवा कोटा नाही आहे, तो फाउंडेशन तो तुमचा हर्ड आहे. की जी तुम्ही गाय आणताय गोठ्यामध्ये, पहिला 5 गायी 2 गायी ज्या काही आणतायत ते तुमचं फाउंडेशन आहे. आपण म्हणतो बऱ्याच शेतकऱ्यांना तुम्ही बघितलं असेल, हे आमची जुनी गाय असते, पण असते 15-20 झालेली गाय असते, पण ती गाय असते कारण तो फाउंडेशन आहे. तिथपासून आमच्या गोठ्याला हे लागलं. तर ते जे फाउंडेशन जे आहे ना ते स्ट्रॉंग पाहिजे. तुम्ही 2 गायी घेऊन या, चांगल्या आणा, चांगलं सांभाळा त्यांना, गर्दी करून आणू नका. लांबणं जरी आणत असाल तर शक्यतो प्रयत्न करा की पहिल्या वेताच्या कालवडी घेऊन या. पहिल्या वर्षी तुम्हाला लगेच त्यापासून उत्पादन मिळेल अशी काही गॅरंटी नाही. आजकाल मी आता पहिल्या वेताच्या काही जर्सी आणल्या आम्ही दिल्ली NCR मध्ये आम्ही तिकडे त्या भागात दिल्या, त्याला 15-20 लिटर दूध देतात. पण त्याच्यापासून जी पैदास पुढे चालू होईल ना ती चांगल्या पद्धतीने तयार करता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं माहिती का की ट्रान्झिटमध्ये खूप स्ट्रेस होतो. म्हणजे तुम्ही एका ठिकाणी आपण प्रवास केला तर आपल्याला ताण येतो. तुम्ही एवढं फिरता, तुम्ही विचार करा की बाबा तुम्ही दिवसभर फिरून तुम्ही कुठं जायचं म्हणलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्राण राहत नाही. तर त्या गायी एवढ्या लांबून येतात. त्या गायींचा येताना त्यांचा प्रवास कसा असला पाहिजे, गाडी कशी असली पाहिजे. मुळामध्ये गाय घेताना तिचं ब्रुसोलोसिस टेस्ट करणे, ती खरंच 4-5 महिन्याच्या पेक्षा जास्त गाभण गायी आणायची नाही. त्याचं कारण हेच आहे की तिला वातावरण बदल आणि चारा बदल ह्याच्यामध्ये ॲडजस्ट व्हायला 2 महिने 1 महिना 2 महिने निघून जातो. आल्या ती जर का व्याली तर एकतर वातावरण बदललेलं असतं, माणसं आजूबाजूची बदललेली असतात, त्याच्यानंतर चारा बदललेला असतो, वासरू दिल्यामुळे तिच्यावरती ऑलरेडी स्ट्रेसमध्ये असते, ती खात नाही, मग तिला केटोसिस होतो, मिल्क फिवर होतो, गाय डाऊन जाते, हत्तीसारखी गाय घेऊन होते, ती शेळीसारखी खाली बसून राहते. म्हणजे भयानक परिस्थिती तुम्ही बघा. म्हणजे त्यामुळे गायी आणताना फार जवळची मला माहिती आहे बरेच लोक म्हणतील काय म्हणे 4-6 महिने कोण गाय सांभाळणार. पण तुम्ही विचार करा, मला जर का एखादी कालवड 60,000ला मिळाली 4 महिन्याची गाव, मी 1.5 लाखाची गाय घेण्यापेक्षा ती कालवड घेणं मला परवडेल. कारण की मी तिला वरती 30,000 जरी खर्च केला तर ती उत्तम गाय माझ्याकडे तयार होऊ शकते पुढच्या 3 महिन्यामध्ये. तो पैसा मी तिला माझ्याकडे आणून तयार करण्यामध्ये लावीन. जेणेकरून ती दुबईला तुम्ही 8 महिन्याच्या तुम्ही प्रेग्नेंट आम्ही ऑस्ट्रेलियावरून आणल्या. पहिली हर्ड आमची जे आणले त्याच्यानंतर आम्ही परत आम्ही 500 आणि गायी आणल्यानंतर हर्ड बंद केला. आज आमचा तो गोटा मरमुमचा आज 13,000 गायी आहेत तिथे. मी ज्यावेळेस तिथनं सोडलं त्यावेळेस जवळपास 3,500 गायी होत्या. एक्सपांड झाला. पण बेसिक जो मदर हर्ड होता आमचा, जो पहिली बॅच होती ती 500 आणल्यानंतर आम्ही हर्ड बंद केला. त्याच्यानंतर गायी एकही घेतली नाही. त्याच गायींवरती काम करत फार आवश्यक आहे. त्याच्यावरती ब्रीडिंग करत राहिलो आणि गोठा वाढवला. जे वासरू त्या वातावरणात, जसं आता आपल्याकडे वातावरण वेगळं आहे, पंजाबला वेगळं आहे, प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे, त्या ठिकाणी वाढणारी जी गाय असते ती नॅचरली त्या गायीमध्ये ॲडॅप्टेशन त्या वातावरणात होण्याची क्षमता ही कधीही जास्त असते. म्हणून प्रत्येक वेळी मला असं वाटतं की आज आपण जातोय पंजाबला किंवा बेंगलोरला तर दुसऱ्या शेतकरी बाकीच्या राज्यातले आपल्याकडे आले पाहिजेत महाराष्ट्रामध्ये की तुम्ही इथून चांगलं ब्रीड घ्या. भले तुम्ही वाढवताना जसं प्रचार म्हटलं की 2 गायी जर वाढवल्या किंवा 2 कालवडी त्यातली एक कालवड विका आणि एक आपल्याला ठेवा, मग ती तुम्हाला फ्रीमध्येच होईल. बरोबर आहे. जर ती 1.5 लाखाला किंवा 1 लाखाला विकली गेली, तिला वाढवताना साधारण 50-60 रुपये खर्च आला तर तुमचा खर्च फ्री झाला, सेट झाला तुमचा खर्च. म्हणजे असं काहीतरी त्याच्यामध्ये हे करून की बाबा, आणि त्याची जे जनुकीय तिचं सगळं हे ठेवून, पेडिग्री ठेवून मेंटेन करून तुम्ही जर ठेवलं तर नक्कीच तिला, आणि लोकांना कळतं की कुठली गाय कशी, म्हणजे लोक ओळखतात. शेतकरी आता इतके स्मार्ट आहेत की त्यांना दुरातली गाय ओळखता येते. तर त्यामुळे ह्या गोष्टीवरती म्हणजे जेनेटिक्स आणि त्यानंतर हे मॅनेजमेंट, तर त्या गोष्टीवरती आपण जर लक्ष ठेवलं तर मग आपल्याला अजून तो मोठा म्हणजे सस्टेन करणारा कमी येतं ते. तिथून आणताना गाय सिलेक्ट करताना प्रॉब्लेम येतो काय? म्हणजे प्रॉब्लेम काय होतो माहिती का की आपण क्लोजअप म्हणजे अगदी 1 महिन्यात ताजी 15 दिवसात आलेली गाय, 15 दिवस व्यायला राहिलेत, कास चांगली केलेली आहे, गाडीत घालतो पंजाबमध्ये, तिला जवळपास आपण काही नाही तर 12-13 तास किती नाही 7 दिवस समजा लागले तर 7 दिवस ती गाय त्या जोल्यामध्ये त्या ट्रेसमध्ये उभं राहूनच येते ना. ते ताण येतो, ताण किती येतो तिच्यावरती विचार करा बरं. आल्यानंतर तिला मेडिकेशन करणं गरजेचं आहे किंवा प्रवासामध्ये तिला स्ट्रेस कमी होईल. म्हणजे काय म्हणतात ना, पेन रिलीफिंग ज्या काही मेडिसिन्स आहेत त्याचा वापर केला पाहिजे. त्या ह्याच्यामुळे काय होतं ती गाय रिलॅक्स राहते. त्याच्यानंतर घेतानाच गाय तपासून घेतली पाहिजे.
आता सगळ्या रॅपिड टेस्ट मिळायला लागल्यात, ब्रुसेलोसिसचे मिळते, तुमच्या प्रेग्नन्सीचे मिळते, सगळं करून मिळतं. तुम्हाला फक्त तो इनिशियल कॉस्ट लागते, पण तुम्ही चांगली कालवड आणली तर कालवडीमध्ये काय असतं, 4-5 महिन्याची कालवडीला ताकद असते, ती तग धरू शकते. वरती आल्यानंतर तिला लगेच व्यायचं नाही आहे, तिच्याकडे वेळ आहे, ती सस्टेन करते, ती थोडीशी तयार होते आणि मग ती तुझ्या पुढच्या फेजमध्ये जाऊन जाते. ह्याच्यामुळे काय होतं माहिती का, आपल्याला पर्सेंटेज जास्त राहतं. बऱ्याच वेळा लोक म्हणतात नाही आम्ही 10चे आणले पण 2 आमच्या गेल्या, 3 आमच्या गेल्या. पण तो लॉस आहे ना, आज 1.5 लाखाचा एक लॉस म्हणजे 3-3.5-4 लाख रुपये गेले. मेन तेच आपल्याला बघायचं आहे की ती गाय आपल्याकडे, जसं प्रशांत सांगितलं की त्या पहिल्या वेतातनं त्या गायीकडनं अपेक्षा करू नका, तिला राहू द्या कालवड आणा. मोस्ट तुम्ही 2ऱ्या-3ऱ्या वेताला पण जाऊ नका, तिला कारणच आहे तिला सस्टेन होऊ द्या, आपल्या वातावरणात तिला राहू द्या, आणि मग ती जेव्हा आपल्या वातावरणात सेट होईल ना, मग तुम्ही तिच्याकडनं अपेक्षा करा की दूध मिळालं पाहिजे, वासरू मिळालं पाहिजे वगैरे. किंवा तुम्ही आणतानाच 8 महिन्याची कालवडच आणा, स्वस्तही मिळेल आणि ते कालवड आपल्या वातावरणात सूट होतील. 8 महिन्याची आणायची. 8-9 महिने लागवडीच्या कालवडी म्हणतात ना तशा, आणि आपल्याकडून भरायचं तिला. सिमेंट आपल्याकडे राहतं ना, त्यांनी कुठलं सिमेंट आपल्याला माहिती कुठला तिचं काय, तिचे कॅरेक्टर्स. आता बघा तुम्ही मध्यंतरी आम्ही सरांचं काम झालं होतं, आम्ही एका कंपनी म्हणजे करत होतो, फोटोवरनं त्याचं हे करतात, प्रिडिक्टिव्ह करतात की बाबा काय क्वालिटीची ब्रीड असू शकते, काय असते. आता NDDBने जिओमिक टेस्टिंगचं एक फॅसिलिटी उभी केली आहे की बाबा तिथे आपण सॅम्पल देऊन तिच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे त्याचं आपण हे करू शकतो. त्या अशा ह्याचा वापर करून ना चांगल्या कालवडी आणून आपण जर का आपलं बेस तयार केला ना, की मग तो मोठा व्हायला वेळ लागत नाही. आमच्याकडे कुठल्याही त्या दुबईच्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सांगतो, मला फोटो असेल तुम्हाला मी शेअर करीन, त्या जन्मल्यानंतर तिला कुठल्या AC मध्ये ठेवत नाहीत, ती तशीच उन्हात असते, उन्हातच लहानाची मोठी होते त्या केजमध्ये. तिला कुठला AC नसतो, काय फॉगर नसतो, काही नसतं. ते वाळवण, ती कालवड, ती काळी पांढरी जी गाय आहे, कालवड आहे, ती त्याच वाळवंटात उभी राहते आणि त्याच्यातच तयार. त्याच्यामुळे काय तिची नॅचरल इम्युनिटी तयार होते, तिथं जन्मल्यामुळे तिथलीच ते आवश्यक आहे. आणि हे फार महत्वाचं आहे. आपल्याला कालवडीला सेट करणं सोपं आहे, गाईला सेट करणं फार अवघड आहे. सगळ्यात पहिलं असं बघा की फार लांबून जनावर आणू नका. जवळ आला 100 किलोमीटर 100 किलोमीटरला की फार असं फरक नाही पडणार. आणि दुसरा जर आणल्या तर त्याला तिथे पूर्ण मेडिकेशन देऊन आणा. काही शेतकरी बैल स्वतः त्या गाडीबरोबर येतात, त्यांचा विश्वास नसतो त्या व्यापाऱ्यावरती किंवा ट्रकवाल्यावर. स्वतः ते म्हणजे खूप मेहनत आहे. दूध धंदा हा सोपा नाहीये, सोपा नाहीये. बरोबर, मेहनतीचा धंदा आहे. नवीन लोकांना ज्यात यायचं त्यांना मी सांगेन की तुम्ही मेहनत ही लक्षात 24/7 तुम्हाला सुट्टी नाही. आणि हा धंदा एवढा प्रत्येक वेळी शेतकरी जे आपले दूध उत्पादक काम करतात शेणामध्ये, प्रत्येक वेळी एवढं ट्रान्सपोर्ट करणं हे सोपं नाहीये. सोपं नाही. आणि त्यांना याचा रिवॉर्ड मिळालाच पाहिजे. म्हणून आपल्याला हा प्रयत्न आहे की त्यांनी त्याच्याबद्दल कुठल्या गोष्टीमध्ये वर यायला पाहिजे, अजून की काय करायला पाहिजे जेणेकरून त्रास कमी होतील. कारण आपण हे जनरल बघतो की किती पेपरला आपण वाचतो किंवा त्या फेसबुकला टाकतात की ह्याने मला फसवलं, त्याने ह्याचं केलं वगैरे. तर शक्यतो लक्षात घ्या की जसं प्रशांत म्हटलं की एकदा आम्ही गायी घेतल्या, परत गायी घ्यायला गेलो नाही. त्या 500 गायीपासूनच 13,000 गायी आज झाल्या. तर मी 5 गायीपासून 13 गायी तरी करू शकतो माझ्या गोठ्यामध्ये. तेवढं तर होऊ शकतं ना आपल्याला, आपल्याच गोठ्यात कधी. हां बिलकुल. आणि हे जसं प्रशांत म्हटलं होतं की तुम्ही दुधाकडे बघू नका, तुम्ही बघा की माझ्याकडे प्रेग्नन्सी किती फटाफट होतील. ती गाय 3 महिन्याच्या आत गाभण राहिलीच पाहिजे, तुम्ही तिथे फोकस करा. आपल्याला वाटतं की जर तिचं दूध जास्त घेतलं तर मग तुम्ही तिथे चुकता. आपलं फोकस येतो मला दूध पाहिजे, मग तिला तुम्ही गाभण नाही करत. मी बरेच शेतकरी बघितलेत, का नाही गाभण केलं, नाही तिचं मला दूध घ्यायचं नाही, चुकीचं आहे. तुम्ही तिथे तिला 3ऱ्या महिन्यात गाभण करा, तिला परत 9 महिन्यांनी पुन्हा वासरू देऊ द्या. ही सायकल फिरत राहिली तर ती दूध कायम देत राहील. सर अजून एक ह्या अनुषंगाने ना, मला परवा दिवशी एक फोन आला होता, मी एक विषय सांगतो. इम्युनिटी, लोक फार म्हणतात की इम्युनिटी खूप वीक झाली म्हणून आजारी पडतात. आता हे आजारी वारंवार आजारी पडतात जनावर किंवा काय, मग त्याला लसीकरण करणं, बऱ्याच गोष्टी आहेत. मला सर एक तुम्ही थोडंसं हे द्या की इम्युनिटी हे औषध नाही येते का चाऱ्यात नाही येते, म्हणजे कसं इम्युनिटीला कसं डिफाईन करतात? हां नाही, आता बघा जनावर आजार कधी पडणार, जनावर आजार पडेल जेव्हा त्याचा स्ट्रेस ताण असतो. आता जी गाय दुधामध्ये आहे ती कायम ताणामध्ये, लक्षात घ्या. तिला एखादा कुत्रा भटका आला किंवा कुठला पक्षी आला, एखाद्या जोरात आवाज आला तरी पण ती म्हणजे ती व्हल्नरेबल आहे, ती कुठल्याही गोष्टीने ती आजारी पडू शकते. ठीक आहे, वातावरणात एखादा बॅक्टेरिया आले, समजा आता पावसाळी वातावरण आहे, तुम्ही बघा मस्टार्डिस लगेच बऱ्याच गायींना मस्टार्डिस होतो चिखलामध्ये किंवा लगेच पसरतो. कारण ह्याचं कारण काय की ती ताणामध्ये. आता मी पण माझी जर चांगली इम्युनिटी असेल, माझी रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे, मी आजारी पडणार नाही. बरोबर. पण ह्याच ठिकाणी जी गाय रोज आपल्या शरीरातलं 20 लिटर दूध बाहेर देते,
बरोबर, आणि चारा पण खाऊन तिला ते परत म्हणजे किती मोठी प्रोसेस तिच्या शरीरामध्ये होते, इम्युनिटी मेंटेन ठेवायचे. मग आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जसं बायोसिक्युरिटी, आता मी जेव्हा दुबईला त्या फार्ममध्ये गेलो होतो, आमची गाडी पूर्ण वरपासून खालपर्यंत स्प्रे होऊन टायरपासून सगळं धुवून आतमध्ये घेतली त्यांनी. कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया, आता इन्फेक्शन कसं होतं, गाय इम्युनिटी डाऊन का होते, एखादा जसं आपल्याला कोरोना झाला, कोणाला अफेक्ट केलं, ज्यांची इम्युनिटी कमी आहे अशाच लोकांना, ज्यांना काही डिसीज आहे त्यांनाच अटॅक केलं ना. तर जर त्या गायीची इम्युनिटी कमी असेल, रोगप्रतिकारक क्षमता कमी का झाली, कारण ती ऑलरेडी दूध देते, ती स्ट्रेसमध्ये आहे, आणि वातावरणामध्ये सगळीकडे अटॅक करायला बॅक्टेरिया वगैरे व्हायरस सगळे बसलेलेच आहेत ना तिला. मग त्या ठिकाणी तुम्ही जसं दूध काढल्यानंतर तिला डीप करायचं आहे, किंवा एकदा आठवड्यात तुम्ही स्प्रे घेतला, कारण बॅक्टेरिया आहेत, शेण आहे, सगळी लघवी पडलेली आहे, तुम्ही ते साफसफाई तर केलीच, परंतु जे राहिलेले बॅक्टेरिया आहेत त्यांना मारायसाठी तुम्ही स्प्रे घेतला, तर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर त्या इम्युनिटी त्याची वाढायला नॅचरली मदत होणार. जसं आपण डेटॉल म्हणतो की डेटॉलच्या पाण्याने आंघोळ करतो, जे आणि ह्याच्या अनुषंगाने सरांनी सांगितलं ना की मिनरल मिक्सचर म्हणा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी त्या इम्युनिटीला ऍड करणार, ह्या कॉस्ट वाटतात शेतकऱ्यांना. पण तुम्ही विचार करा, 100 ग्रॅम 150 ग्रॅमचा डोस मी जर का मिनरल मिक्सचरचा दिला, कायम देत राहिलो, तिच्यामध्ये जर का आजारीच नाही पडली, डॉक्टर आपल्याकडे आला तर काय नाही तर हात लावले 500 रुपये घेऊन जातो. पण तेच जर का मी वर्षभर तिला जर का व्यवस्थित इम्युनिटी म्हणजे सप्लिमेंट देत राहिलो, तिची काळजी घेत राहिलो, तिथे आजारीच नाही पडणार. मग त्याचं प्रमाण फक्त द्यायला पाहिजे, की मी ते सांगतो प्रमाण की 1 लिटरला 5 ग्रॅम, म्हणजे आपण पहिल्यांदा होतं की ते काढापट्टीचं टोपणच द्यायला पाहिजे वगैरे असं सगळं. म्हणजे जुन्या काळामध्ये लोकांनी फक्त सवय लावावी म्हणून ते केलं, परंतु आता जो विषय आहे की जे दुधावाटे बाहेर जातं ते परत देण्यासाठी 1 लिटर दुधाला 5 ग्रॅम, म्हणजे दूध समजा 10 लिटर असेल तर 50 ग्रॅम मिनरल मिक्सचर, दूध 20 लिटर असेल तर 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर, हे तुम्हाला. आणि प्लस तिच्या इम्युनिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किती असलं पाहिजे किंवा मिनिमम तिचा मेंटेनन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, त्याच्यात मेंटेनन्स पण होईल. आता समजा एक ॲव्हरेज 20 एखाद्या मिनरल मिक्सचरमध्ये समजा 100 ग्रॅममध्ये 20 ग्रॅम जे आहे ते कॅल्शियम आहे, 10 ग्रॅम फॉस्फरस आहे, 5 ग्रॅम मॅग्नेशियम आहे, 1 ग्रॅम झिंक आहे, ह्याप्रमाणे ते प्रमाण असतं. पण ते प्रमाण जे दुधावाटे जे न्यूट्रिशन बाहेर जातं त्याच वाटे तोंडावाटे परत दिलं पाहिजे. आणि काही घटक समजा आपल्या आहारामध्ये पण असतात, परंतु जे घटक नसतात, जसं सेलिनियम आहे, क्रोमियम आहे, बायोटिन आहे, विटॅमिन्स आहेत, हे मात्र तिला आपल्याला द्यावेच लागतात, कारण दुधावाटे बाहेर चाललेत ना. बरोबर. तर त्याने ते त्यांना तोंडावाटे मिळत नाहीत, म्हणून हे आपल्याला सप्लिमेंट म्हणून द्यावे लागतात. पण हे दिले तर तिचं मेंटेनन्स किंवा आपण तिचं म्हणतो की वंगण एक ते आहे ते तिची मेंटेन राहते. झाला. आणि वेळच्या वेळी वॅक्सिनेशन करणं, वॅक्सिनेशन हे फक्त एक ढाल आहे. तिची इम्युनिटी चांगली असेल आणि तिला वॅक्सिन असेल, ती आजारी पडणार नाही. पण तुम्ही जर का वॅक्सिनेशन नीट नाही केलं वेळच्या वेळी, तरीसुद्धा गायी आजारी पडू शकतात आणि त्याचेसुद्धा आउटब्रेक होऊ शकतो. म्हणजे आम्ही काही गोठ्यांवरती बघतो की वर्षानुवर्ष तिथे आमच्याकडे गोठ्यामध्ये मिनरल मिक्सचर असतील, सप्लिमेंट्स असतील, वेळच्या वेळी दिले गेले, काही आजारी पडत नाही. वॅक्सिनेशन शेड्यूल व्यवस्थित फॉलो केलं, जरी आला आपल्याकडे रोग तरी लगेच बरी होते. म्हणजे हे फील्डवरचे अनुभव. पण आणि हे शेतकऱ्यांचेच एक प्रॅक्टिसेस आहेत. काही शेतकरी खूप व्यवस्थित, मग त्यांचा फोकस सगळा नाही आज मला ते जनताचं औषध द्यायचं ते बरं का, मग देणारच. म्हणजे हे त्यांच्या म्हणजे ते ठरलेलंच असतं की हे चार्ट माझा ठरलेला आहे, तो चार्ट मी फॉलो करायचा, ह्यानेच इम्युनिटीचं वेगळं कुठलं टॉनिक नाही. हे रोजच्या व्यवस्थापनामध्ये तिला, म्हणजे जो माणूस रोज व्यायाम करतो तो लॉंग टर्म तंदुरुस्त राहतो, तसा हा रोजचा व्यायाम आहे. म्हणजे तुमची गाय हे लॉंग टर्म टिकणार, ती आजारी पडणार नाही. थोडक्यात जो माणूस व्यायाम करत नाही तो कुठल्याही आजाराला असे सेम. म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर आपण बघा ना, आता तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरता, डबा तुमच्या खाण्यामध्ये बदल झाला की तुम्हाला जाणवतं ना ते. सेम तुम्ही गाय ते समजायचं की म्हणून तुम्ही गाय समजून घ्या. गाय म्हणजे आपल्याला तुम्ही त्या गायीला एक तिचं स्ट्रक्चर कसं आहे, पचन कसं होतं हे समजून घ्या. मग त्याप्रमाणे आपण तिला जर वागवलं किंवा त्याप्रमाणे तिच्याशी बिहेवियर केलं तर ते आपल्याला कुठल्याच शक्यतो हे प्रॉब्लेम्स येणार नाही. पराग सर, तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न काय विचारायचा आहे की तुम्ही म्हटले की गायी समजून घेतलं पाहिजे. गाय म्हैस ही ह्या व्यवसायामध्ये समजून घेणं म्हणजे नक्की काय आणि का घेतलं पाहिजे, कारण काय? येस, आज आपल्या भारतामध्ये असंख्य ब्रीड्स आहेत, खूप सारे ब्रीड्स आहेत. त्यातले ठराविकच आपल्या दूध धंद्यासाठी योग्य आहेत. दुसरं मागचे म्हटलं जसं की आपला गोठा हा कुठे आहे त्या अनुषंगाने मग त्या आपल्या गोठ्यामध्ये गाय कुठली असली पाहिजे, मध्ये जर्सी पाहिजे का, HF पाहिजे का, देशी गाय पाहिजे का, म्हैस पाहिजे, त्या अनुषंगाने. दुसरं म्हणजे की आता गाय ॲज अ प्राणी आपण जर बघितलं तर आपण म्हणतो की गाय ही चारा खाऊन आपल्याला दूध देते, बरोबर आहे. आणि आता अनुषंगाने की चाऱ्यामध्ये जे पोषक तत्व कमी पडत आहेत तर त्याचं आपण जे भरपाई जी आहे ते आपण खाद्य देऊन करतो. आणि खाद्य चारा दिल्यानंतर त्याचं पुढे काय होतं
तर सगळ्यात मेन म्हणजे की गाईला ही 4 पोटं आहेत आणि ह्या 4 पोटातून आपल्याला गाय त्याच्या बॅक्टेरिया किंवा आतले जे प्रोटोझो आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ती पचवून देते आणि तो अवघड चारा किंवा तसे पदार्थ पचवून आपल्याला गाय दूध देते. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे की ती गाय आपल्या दूध धंद्याला अनुसरून योग्य आहे की नाही, तिच्यामध्ये कुठल्या म्हणजे तिचं मी ब्रीड इम्प्रूव्हमेंट कशी केली पाहिजे, पुढची गाय जी माझ्या गोठ्यात येईल त्या गाईचं फॅट SNF बरोबर, त्याच्यातले आता फॅटमध्ये पण अजून डीप याच्यामध्ये पामेटिक किती पाहिजे, ओलेक किती पाहिजे, ह्या गोष्टी पण आपण डिसाईड करू शकतो. जसं आपण म्हटलं की मेडिसिनल मिल्क, की जे दूध जे आपण पितो त्याचा काही मेडिसिनल किंवा औषधी उपयोग पण झाला पाहिजे. तर त्यासाठी जी गायची पचन क्षमता, ती दूध कशी देते, दूध तयार कसं होतं कासेमध्ये, हे समजणं आवश्यक आहे. ती जेव्हा गाभण राहते तेव्हा काय परिस्थिती असते, तिची गर्भाशय आहे, तिची सायकल कशी होते, हे समजणं आवश्यक आहे. तसं म्हटलं की तिला ट्रीटमेंट न करता आपण प्रिव्हेंशनवरती काम कसं करू शकतो, ती आजारी पडता नाही, तिला डिवॉर्मिंग करणे, तिच्या गोठ्यामध्ये फवारणी करणे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा डे टू डे आज 24 तासामध्ये गोठ्यामध्ये मी काय केलं पाहिजे, हे सगळं काटेकोरपणे नेमून दिलेलं आणि ह्याच्यात कुठलाही हलगर्जीपणा न करता आणि टाळाटाळ न करता जेव्हा आपण दूध धंदा म्हणून करू, व्यवसाय म्हणून करू, तेव्हा त्याच्यामध्ये म्हणजे आज एखादं कोणी जर मी आज कुठलाही बिझनेस टाकला, समजा एखादं पेपरचं मशीन टाकलं, झेरॉक्सचं मशीन टाकलं, तर ते मशीन काय काम करतं, कसं काय, समजा प्रॉब्लेम आला तर आपणच ते सॉल्व्ह करणार, तर तो माणूस येणार. बरोबर आहे ना. तर हे जे आपण जर ज्या गोष्टी समजून घेतल्या की त्याला कसं मेंटेन करायचं, आपण म्हणतो ना की गाडी आपण जर घेतली तर ते आपण तिला वेळोवेळी सर्व्हिसिंग करतो, काळजी घेतो. बरोबर. तर तशी काळजी आपण आपल्या हे गाई म्हशी जे आहेत, हे जनावर आहेत, तर आपण काय त्यांना मशीन म्हणू शकत नाही, परंतु आपण त्यांना खूप प्रेमाने आपला शेतकरी जो आहे, आणि 95% आपले जे गोठे आहेत हे छोटे गोठे आहेत, त्याच्यामध्ये 5 गाई, 10, 15, 20, 50 असे गोठे आपल्याकडे जास्त आहेत. मग त्या गोठ्यांनी शेतकरी म्हणून जेव्हा ते बिझनेस म्हणून करतात, तर तो प्राणी म्हणून न बघता त्याला आपल्या एक बिझनेसचा माझा पार्टनर म्हणून त्याला समजून घेणं आवश्यक आहे की ते मी ज्याला चारा देणार आहे, खाद्य देणार आहे, त्याचं पुढे काय होणार आहे, कुठल्या अवस्थेत मी त्याला कुठला चारा दिला पाहिजे, ते ट्रान्झिशन फेजमध्ये आहे की लॅक्टेशनमध्ये आहे, मिड लॅक्टेशनमध्ये आहे का प्रेग्नंट आहे, तसा चारा आणि आहार दिला की मग त्याचा आउटपुट आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो, जेणेकरून आपला खर्च कमी होतो. खर्च कमी झाला की आपोआपच आपला जो प्रॉफिट आहे तो वाढतो. प्रशांत सर, तुम्हाला हा सेम प्रश्न आहे, तर तुम्ही काय उत्तर द्यायचं? मला तुम्ही आतापर्यंत जो अनुभव घेतलाय तिकडे, आता आपल्या महाराष्ट्रामधले शेतकरी तर ते करतातच, गायला समजून घेतात, तरी पण त्यातलं तुम्ही काय सांगू शकता? आता गाई आणि म्हैस ह्याच्यामध्ये ना मला असं वाटतं की एक लक्षात घ्या, शब्दांमध्ये पण विषय आहे किंवा जर का वॉटर बफेलो म्हटलं जातं, म्हशीला इंग्लिशमध्ये वॉटर बफेलो म्हटलं जातं, बरोबर. हो, सॅम बफेलो. तर त्या आणि गाय हे काऊ म्हणून ओळखलं जातं. तर म्हशीसाठीचं जे व्यवस्थापन आहे हे बऱ्याप्रमाणे कमी वेगळं आहे, तिचं खाण्याचं पॅटर्न्स वेगळे आहेत, गाईचं वेगळे आहेत. म्हशीमध्ये तुम्हाला दमट किंवा अशा वातावरणातसुद्धा तुम्ही म्हैस तरुण तुम्ही काम करू शकते, पण तेच तुम्ही कोकणात गेलात तर तिथे गाई नाही टिकत, दमट हवा आपले असते, तिथले व्यवस्थापनामध्ये अडते. म्हशी ज्या आहेत तुम्हाला एकदम रोबस्ट स्टडी असतात, पण म्हशीचं व्यवस्थापन किंवा म्हशीला समजून घेताना तिचा माज ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे. गाय ही सहज माज दाखवते पण म्हैस दाखवत नाही. तर ह्या जो त्यातला फरक आहे, आणि ह्या विषयामध्ये मला असं वाटतं की जर का नवीन व्यावसायिक असेल तर त्यांनी सुरुवात गाईपासून करायला पाहिजे, आणि नंतर जर का तो म्हशीच्या गोठ्यामध्ये गेला तर त्याला सोपं जाऊ शकतं. एक काळ होता की पुण्याजवळच्या गोठ्यांमध्ये मोठ्या ट्रक गाड्या यायच्या म्हशीच्या, दूध काढलं जायचं आणि त्या विकल्या जायच्यात म्हशीला, कारण की आपल्याकडे हे करू शकतो आपण. पण तो ट्रेंड कमी झाला, कारण की म्हशीचे दरसुद्धा जी म्हैस 60,000 70,000ची 1.5-2 लाख रुपये म्हशीच्या किमती झाल्या. मग अशा ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला पूर्ण अनुभव नसेल म्हशीचा तर शक्यतो म्हशीचा व्यवसाय टाळावा, पण म्हशीचा व्यवसाय खूप किफायतशीर आहे आणि तो चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. ती सध्या एकदम रोबस्ट म्हणतात ना तसं प्राणी येतो. त्यामुळे मला असं वाटतं की एरिया आणि तुमचा अनुभव बघता तुम्ही जनावर हे बघावं. तुम्ही जर का खेड्यागावामध्ये असाल, तुमचं जर का तालुक्याजवळ गोठा असेल तर जर्सी किंवा हॉस्टेलचा नक्की विचार करावा. चांगल्या ब्रीड्स आपल्याला आता बऱ्याच ठिकाणी शेतकरी ब्रीडिंगचं पॉलिसी करण्यावर ते करत आहेत. तुम्ही जर का शहरात असाल तर तुम्ही गिर गाई किंवा सहवालचा विचार करावा, जिथे बाबा A2 आणि किंवा तुमचं देशी गायींचा दुधाचा एक वेगळा वर्ग आहे जो दूध घेऊ इच्छितो,
त्याच्यासाठी हे करू शकतात. पण तुम्ही जर का तेच गाई आपल्या खेडेगावात, दुधामध्ये तसा काही फरक नाही आहे, पण सांगायचा उद्देश की बाबा किंवा ज्यांना वाटतं किंवा नाही मला देशी गाईचं दूध पाहिजे, तर त्याला तो शहरात त्याची मागणी आहे, ते खेडेगाव तसं नाही. तर त्याप्रमाणे मला असं वाटतं की ते ठरवावी. दोन्ही गाई किंवा म्हैस एक साधारण आपल्याला व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी समानता आहे, पण बारकावे बरेच आहेत. ते समजून जर का आपण निवड केली तर बरं होईल. काही पराग सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे सगळं तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण गाय आणि म्हशींवरचा जो आहाराचा जो खर्च आहे तो वाचवण्यासाठी किंवा जास्त दूध उत्पादनासाठी तो आहार कसा असला पाहिजे आणि त्याच्यावर कसं लक्ष दिलं पाहिजे. तर हा जो म्हणजे मागच्या प्रश्नाचा जो कंटिन्यू आपण केलं की गाय समजून घेताना की म्हटलं की गायीच्या पोटात जे बॅक्टेरिया आहेत, आपल्याला गाय जेवण पचवून देणार नाही आहे, ते बॅक्टेरिया पचवून देणार आहेत. त्याच्यामुळे ते जीवाणूवरती आपण फोकस करूया. तर मग आपण जो काय आहार देणार आहे त्याच्यामध्ये मी तर म्हणेन जितकं तुम्ही कमीत कमी आयटम ठेवाल आणि तुम्ही व्हॅरिएशन कमी द्याल तिला, की आता चला हिरवा चारा आणून टाकला, उद्या समजा जो संपला दुसरा चारा टाकला, हे जितकं आपण कमी करू, त्याच्यात व्हॅरिएशन कमी करू तितकं चांगलं आहे. यामध्ये आहाराचं पचन कसं होतं तर 24 तासामध्ये आता आपण गाईला आहार जे देतो तो ड्राय मॅटर बेसिसवर दिला पाहिजे. ड्राय मॅटर बेसिस म्हणजे काय आहेत की हिरव्या चाऱ्यामधलं आपण पाणी काढलं, कोरड्या चाऱ्यामध्ये पण 10% पाणी असतं ते काढलं, सायलेजमधलं पाणी काढलं, आणि हे सगळं काढून जो चौथा एक उरतो ड्राय मॅटर जे उरतं, तर त्याला आपण म्हणू की एक 500 किलोची जी गाय आहे तिने साधारण 15 किलो ड्राय मॅटर खायला पाहिजे, बरोबर, 3%च्या हिशोबाने. असं प्रत्येकाचं ह्या वजनाप्रमाणे दुधाप्रमाणे आपण हे, जसं आता एक दूध 5 लिटर वाढलं समजा, हे 15 लिटरच्या गाईसाठी झालं, जसं जसं दूध वाढेल तसं मग ड्राय मॅटर पर्सेंटेज 0.5% वाढवत न्यायला पाहिजे आणि त्यानुसार तिला आहार दिला पाहिजे. आता आहाराचा खर्च कसा कमी करायचा, तर यामध्ये असं आहे की ती ज्या स्टेजमध्ये आहे ना तिला तो आहार द्या. म्हणजे आता मला ती आता गाभण आहे शेवटच्या महिन्यामध्ये आणि ट्रान्झिशन फेजमध्ये आहे, म्हणजे संक्रमण काळामध्ये आहे, आणि त्या ठिकाणी आता मला ती विणार आहे 20 दिवसामध्ये. तर मग तिला आता स्टीमिंग अप डाएट म्हणतो आपण की असते, आता तिचं जे तिला स्टीमिंग अप डाएट देऊन तिला किंवा ट्रान्झिशन फीड देऊन मला तिला आता विण्यासाठी तयार करायचं आहे. तिची कास तयार झाली पाहिजे, तिची तब्येत चांगली झाली पाहिजे, वासरू सुखरूप बाहेर पडलं पाहिजे, ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तिला व्याल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आजार होता नाही, म्हणजे मिल्क फिवर आहे, किटोसिस आहे, म्हणजे ऊर्जा कमी पडता नाही तिला, बरोबर, तिला प्रोटीन वगैरे बाकीचे घटक कमी पडता नाहीत, आणि व्याल्यानंतर गायीची भूक कमी असते, म्हणून तो आहार जो असतो तो जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहार असतो त्या ट्रान्झिशनच्या काळातला. मी कमी खाऊन पण ते दूध जास्त देते. कोलेस्ट्रॉलमध्ये म्हणजे पहिल्या चिकामध्ये 3 पट 4 पट जास्त प्रथिने कॅल्शियम असतं, म्हणजे आपण बरोबर, तर ते आपल्याला आता समजा रेग्युलर दुधामध्ये 13%च आपल्या म्हणजे फॅट आणि एसएनए बसतं, म्हणजे सॉलिड नॉट फॅट आणि फॅट मिळून साधारण 13% 13.5% घटक असतात. तेच जेव्हा गाय विते चिकामध्ये जो 24 ते 25% जातं, एवढं घट्ट ते असतं. एवढे न्यूट्रिशन जे आहे ते शरीराबाहेर चाललेलं आहे, ते जेव्हा तुम्हाला परत तोंडावाटे आणायचं आहे आणि त्या गाईला भूक नाही आहे, तर तेव्हा ते कमीत कमी थोडाच देऊन जास्तीत जास्त त्याचं हाय TDN, हाय एनर्जी डाएट, हाय प्रोटीन डाएट तिला दिलं पाहिजे. त्याला म्हणतो आपण ट्रान्झिशन फीड किंवा ट्रान्झिशन फेज. सेकंड, आता ती लॅक्टेशनमध्ये आली, दूध रेग्युलर दुधामध्ये सुरू झालेली आहे, तर त्याला त्यावेळेचं फीड दिलं पाहिजे की लॅक्टेशनमध्ये, की तिचं आता 100 दिवस जे दूध आहे ते टिकणार आहे. पहिले एक 20 दिवस आपण वाढत दूध नेलं विथ ट्रान्झिशन, आता ते टिकणार आहे 100 दिवस किंवा 105 दिवस, तर त्या काळात ते फीड द्यायचं लॅक्टेशन. त्यानंतर ती गाभण झालेली आहे, म्हणजे आता गाभण पण दूध देते आहे, मग मिड लॅक्टेशनवरती तिला आणायचं, की त्यानं शेवटी किती पण फीड दिलं तरी दूध वाढणार नाही आहे, कारण ते दूध आता वासराचं म्हणजे कमी होत चाललेलं आहे. आणि त्या शेवटचा म्हणजे सगळ्यात जो आपला दुर्लक्ष होतं आपल्या, म्हणजे मी बघितलं महाराष्ट्रामध्ये दुर्लक्ष होतं ते म्हणजे शेवटच्या गाभण काळाकडे. कारण शेवटच्या गाभण काळात दूध देत नाही काय, मग आपण तिला काय फिडिंग करायचं नाही, असा एक जो हे आहे. जेव्हा ती व्याल्यानंतर आपण जेव्हा तिला सगळ्या कॅल्शियम किंवा बाकीच्या गोष्टी देतो ते न करता शेवटच्या गाभण काळामध्ये जर तिला आपण प्रॉपर फिडिंग केलं तर नॅचरली ह्याचा जो म्हणतो फायदा जो आहे, तिचा बॉडी स्कोर आहे, सगळ्यात म्हणजे बॉडी स्कोर. मी पंजाबमध्ये बघितलं, हरियाणामध्ये बघितलं की शेवटच्या गाभण काळात बॉडी स्कोर जो आहे तो 3.5-4 पर्यंत नेला जातो. आता व्याल्यानंतर तो बॉडी स्कोर तुटणार, म्हणजे ती कमी होणार, ते वजन कमी होणार, हे होतंच. पण जर ऑलरेडी आपली गाय जर 3ला असेल, 3 बॉडी स्कोरला असेल आणि ती 2.5ला आली, 2.5ला आली, 2.25ला आली, तर मग त्याचा उपयोग होत नाही, ती गाभण जात नाही, ती वारंवार रिपीट होते आणि मग प्रॉब्लेम सुरू होतात. ह्याच्यापेक्षा शेवटच्या गाभण काळात तिचं वजन वाढून, बॉडी स्कोर वाढून 3, 3.5, 4 पण जर आपण नेला
तर ती व्याल्यानंतर तिचं रोज 200-250 ग्रॅम वजन कमी होणार आहे, कारण दुधावाटे बरेचसे घटक बाहेर चालले. परंतु ती गाय जेव्हा 100 दिवसाला येईल तेव्हा ती 3ला राहील, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला गाभण करायचे तिचं वजन म्हणजे तिचं वेट लॉस होणार नाही. आणि हे झालं की तिचं दूध मेंटेन राहील, म्हणजे आपल्याला दूध पण मेंटेन करायचं आहे आणि खर्चही कमी करायचा आहे. दुसरं की म्हणजे सायलेज, की आता आपल्या आहारामध्ये जो दुसरा घटक आहे किंवा तुमच्याकडे हिरवा चारा असेल तर तोच चारा तिला वर्षभर मिळायला पाहिजे याची व्यवस्था करायला पाहिजे. सायलेज म्हणा, हिरवा चारा. आता समजा काही जणांनी CO5 लावलं किंवा एखादा दुसरा कुठला हायब्रिड नेपियर लावलेलं असेल आणि त्यांना ते रेग्युलर कापून वगैरे आणून टाकणं परवडणार असेल तर त्याच्यामध्ये समजा आपण 20% जे आहे ते ड्रायमॅटर असतं, 80% पाणी असतं. म्हणजे मी 10 किलो जर हिरवा चारा आणून तिला दिला तरी तिला 2 किलोच त्यातनं ड्रायमॅटर मिळणार आहे. 20 किलो दिला तर 4च किलो मिळणार आहे. म्हणजे आपल्याला वाटतं मी 20 किलो दिलं, पण 20 किलो नाही, त्यातलं 80% पाणी जर गेलं तर ॲक्च्युली गाईला ड्रायमॅटर हे 4च किलो मिळतं. बाकीचं जर ती उपाशी राहिली तर ते मग अंगातलं जाणार आहे आणि ती बारीक म्हणजे ती अंगाने खराब होत जाणार आहे. हे टाळण्यासाठी, म्हणजे भविष्यातलं नुकसानही टाळण्यासाठी आहारावरती लक्ष देणं आवश्यक आहे. तिसरं म्हणजे कोरडा चारा. आता बघितलं बऱ्याच ठिकाणी की आता पावसाळा सुरू आहे किंवा बरेच म्हणतात की आता आमच्याकडे कोरडा चारा संपला. मग आपण त्यांना फॅटमध्ये प्रॉब्लेम येत आहेत, SNF मध्ये प्रॉब्लेम येत आहेत. बरोबर आहे. हे काय येतात? कारण कोरडा चाराचं म्हणजे हे जे एक आपल्याकडे बॅलन्स आहे ना, म्हणजे बरेच शेतकरी असे म्हणतात की नाही आम्ही कोरडा चारा देतच नाही किंवा, परंतु तुम्ही जे एक ॲसिडिक ॲसिडला किंवा सलायव्हेशनला स्टिम्युलेट करण्यासाठी, कारण आपण बघितलं की जे लाळेमध्ये जे गुणधर्म आहेत आणि लाळ जास्त सुटण्यासाठी हे कोरडा चारा नेहमीच मदत करतो. आणि त्याचं एक आपल्याकडे जे भारतीय कंडिशनमध्ये प्रदेशामध्ये कदाचित कोरडा चारा नसेल, ते पूर्ण सायलेजवरच सगळं देत असतील, परंतु जे थोड्या ह्याला मी अजून एक ॲड करू शकतो. आमच्या दुबईच्या फार्ममध्ये हिरवं काडीचं गवत सुद्धा नव्हतं. हिरवं गवताची काडी सुद्धा दिसायची नाही. सगळ्या अमेरिकेवरनं जहाजातनं बंडलच्या बंडल हे इम्पोर्ट व्हायचं, पूर्ण वाळलेलं, पूर्ण ड्राय वाळलेलं, एकही हिरवी काडी नव्हती. पण तरी त्या गाई 60-60 लिटर दूध देतात. त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त होतं, पण त्याच्यामध्ये सरांनी जसं सांगितलं तसा चाराचं व्यवस्थित, तसं तो चारा कसा दिला पाहिजे, म्हणजे तुमची जी कडबा आहे हे आहे त्याची किती पाहिजे, 2-1 इंचापेक्षा मोठं नको. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही त्याला खायला घाल त्याच्यामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये मृदुता असली पाहिजे, म्हणजे पॅलेटेबिलिटी पाहिजे. नुसतं कोरडं दिलं तुम्ही तरी काय उपयोग नाही आहे. चारा व्यवस्थित मिक्स करणं, वेळच्या वेळी त्याला व्यवस्थित एकदम मिक्स करून तुम्ही त्याला बॅलन्स करणं. पाणी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ती मृदुता असली पाहिजे. त्याचे जो साईज आहे तो साधारण 1 इंच ते 1.5 इंचापेक्षा जास्त मोठा नको आणि व्यवस्थित मिक्स केलेला जर का असेल. उदाहरणार्थ जर का उन्हाळ्याचे दिवस असतील तर शक्यतो रात्री चारा जास्त द्या, कारण की खाण्याची शक्यता जास्त असते. ऊन खूप जास्त असेल तर कडक उन्हाळ्यामध्ये गाई चारा खात नाहीत जास्त. तर अशा गोष्टी ज्या आहेत ह्या व्यवस्थापनाच्या मार्फत केल्या तर त्या दिलेल्या चाऱ्याचा 100% आपल्याला परतावा मिळू शकतो. आणि चारा किती चांगला असला किंवा काय असेल ते संतुलन करून तुम्हाला तो व्यवस्थित देता आला पाहिजे. तुम्ही जर का कोरडाच फक्त चारा दिला तर ते काही खाणार नाही, त्याला तो घास लागू शकतो किंवा हे होऊ शकतं. तुम्ही दायम बघा किंवा तुमच्या गव्हाणीमध्ये तुम्ही चारा टाकलेला आहे तो पुरेसा ढकलला गेला की नाही. बऱ्याच वेळा असं होतं की चांगला चारा भरपूर असतो पण तो चारा गाईच्या गव्हाणीपासून लांब असतो, मग ते गायहून खाऊन बाहेर गेला असतो. तो वेळच्या वेळी बाबा 2 तासांनी एकदा तरी ढकलला गेला पाहिजे, जेणेकरून ते जास्तीत जास्त खातील आणि ते एवढं दिलेल्या महागाच्या मोलाचा चारा दिला त्याचा उपयोग होईल. बरोबर. तर मग सर तुम्ही आता मला एक सांगा की आता तुम्ही ह्याने जिथून चालू केलं, म्हणजे ह्याने त्यांच्या पद्धतीने त्यांचं व्यवस्थापन सांगितलं, पण आहाराचं शेवटचं काय म्हणाल तुम्ही? हां, आता ह्यामध्ये 3 प्रकार आहेत. त्याला जोडून अजून एक प्रश्न, TMR जो मशीन आहे ते पण सांगा. बिलकुल. हां, आता मी चार्टच ॲक्च्युली दिलेला आहे. त्याच्यामध्ये की काय की गाईचं जेवढं दूध असेल तर त्याप्रमाणे तिला आपण तेवढं खाद्य, सायलेज आणि कोरडा चारा हे 3च गोष्टी, आणि चौथं म्हणजे मिनरल मिक्सचर किंवा सप्लिमेंट जे आहे ते ठेवलं पाहिजे. जास्त त्याच्यामध्ये व्हॅरिएशन नको. ठीक आहे. आणि हे सगळं जर आपण म्हणजे मी काही शेतकऱ्यांना सांगतो की ज्याचा जो आता आम्ही प्रोजेक्ट केला प्रभातमध्ये जो TMR केला तर त्यामध्ये वेटिंग होतं, आणि जेव्हा तो म्हणजे काही शेतकऱ्यांनी मग स्वतःचेच TMR मशीन बनवलं ॲक्च्युअली लोकली राहुरीमध्ये वगैरे, की खूप म्हणजे त्यांना तितकं आवडलं कारण त्यांना TMRचं महत्त्व कळलं. मी त्यांना म्हणतो की तुम्ही 1-2 गाई कमी घ्या पण TMR मशीन घ्या, बरं ती छोटी घ्या, परंतु त्यामुळे काय होतं की जो चारा म्हणजे काय होतं की कोरडा चाऱ्यावरती सायलेजवरती खाद्य ह्याचा एक थर चढतो, आणि जसं एकत्र मिळून जेव्हा ते पोटात जातं
तर पोटात गेल्यानंतर जे बॅक्टेरिया आहेत की जे आता जेवण पचवणार आहेत, तर त्यांना प्रोटीन पण दिसतं, त्यांना फायबर पण दिसतो, त्यामुळे गायीला ॲसिडिटी होत नाही. तुमची गाय म्हणजे 40 ते 45 दिवसामध्ये आमूलाग्र बदलते. तिचा स्किन टोन बदलतो, तिचे डोळे छान तेजस्वी होतात, पचन तिचं चांगलं होतं, दूध वाढतं आणि ती गाय सुदृढ होते. हे फार महत्त्वाचं आहे. आणि TMR तुम्ही भारताच्या बाहेर तुम्ही कुठेही जरी गेलात, कुठल्याही फार्मला गेलात, बरेच तिथे ऑर्गनाइज फार्म असतील, त्यांना TMR शिवाय पर्याय नसेल, परंतु भारतामध्ये ही छोटा प्रकारचा जरी TMR जरी करायचा म्हटला तरी करून जर ते तसं खाद्य दिलं गेलं तर डेफिनेटली त्याचा जो चांगला परिणाम आहे तो आपल्या गायींमध्ये होणार आहे. आता याचं प्रमाण किती द्यायचं, म्हणजे स्पेसिफिक जर आपण विचार केला की प्रत्येक गाईला किंवा म्हशीला देताना प्रमाण किती द्यायचं, तर ते प्रमाण जे आहे ते तिच्या वजनानुसार आणि दुधानुसार असायला पाहिजे. आणि जे प्रोटीनचं पर्सेंटेज आहे, जसं गाभण गाईचं वेगळं आहे, दुभत्या गाईंना आपण म्हणतो की 22% प्रोटीन किंवा 24% प्रोटीन आहे, गाभण गाईंना 18 ते 20% प्रोटीनही पुरेसं आहे, वासरांना 23% प्रोटीन पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जास्त सोयाबीनचा वापर जर आपण केला तर त्याचे फास्ट ग्रोईंग, त्यांना 12 महिन्यामध्ये आपल्याला 300 किलो करायचं आहे, 350 किलो करायचं आहे, त्याची गरज वेगळी आहे. तर ह्या अशा प्रकारे जर आपण आहार दिला त्याच्या वजनानुसार आणि दुधानुसार, तर मग तो जो चार्ट दिला आहे मी पुस्तकामध्ये की ज्याच्यामध्ये गाईचं दूध आहे 30, तर 30 दूध असेल तर किती खाद्य, किती सायलेज आणि कोरडा चारा, त्याप्रमाणे 20 लिटर असेल तर मग तो त्या स्टेजप्रमाणे हा दिला तर तो अतिउत्तम. तर मला महत्त्वाचा काय प्रश्न आहे की बायपास फॅट आणि बायपास प्रोटीन जे आहे ते वापरलं पाहिजे का, आणि त्याचं काय महत्त्व आहे? हो. आता जसं आपण बघितलं की गाईला 4 पोटं आहेत आणि पहिलं जे आहे ते किण्वन पोट, म्हणजे ते किण्वन प्रक्रिया होते, ते किण्वन पोट आहे, त्यानंतर पदर पोट आहे, त्याच्यानंतर पोळे पोट आहे. या तिन्ही पोटाला जे बायपास करून जे चौथ्या पोटात, खऱ्या पोटामध्ये जे किंवा जठर पोट जे म्हणतो आपण, जसं आपल्या माणसांचं असतं तसं, त्या पोटात जाऊन जेव्हा त्या गोष्टींचं पचन होतं तर काय होतं, रेग्युलर फिडिंगमध्ये काय होतं, रेग्युलर ह्याच्यामध्ये की जे बॅक्टेरिया आहेत ते काय करतात की जे काय आपण त्यांना खाद्य चारा देतो आहे ते त्याचं ब्रेकडाऊन करून स्वतःची बॉडी बनवतात, स्वतःचं ते शरीर बनवतात. आणि ह्यामध्ये जी चांगलं प्रोटीन आहे, समजा सोयाबीन असेल त्याच्यामध्ये किंवा रेपसीड असेल, ग्राउंडनट असेल, ह्यामधले जे अमिनो ॲसिड्स आहेत, म्हणजे आपण म्हणतो की ढोबळमानाने प्रोटीन, पण प्रोटीनमध्ये 27 प्रकारची अमिनो आम्ल आहेत, अमिनो ॲसिड्स आहेत. ही अमिनो आम्ले जी आहेत ही बदलतात. आणि हे जर न बदलता आपल्याला त्या गाईच्या डायरेक्ट चौथ्या पोटात जर न्यायची असतील तर त्याला बायपास प्रक्रिया असते. तसंच बायपास फॅट, म्हणजे की चौथ्या पोटात थेट जाण्यासाठी काही जे त्यातले घटक आहेत ते त्यांना म्हणजे त्यांचं बाइंड, जसं कॅल्शियमबरोबर बाइंड करून, ऑइल्स फॅटी ॲसिड जे आहेत ते ऑइलबरोबर बाइंड करून, किंवा काही डायरेक्ट जे पामेटिक ॲसिड आहे ते थेट सॅच्युरेट फॅटी ॲसिड आहे. तर काय होतं की जे फॅट आहे ते फॅट पोटात गेल्यानंतर रुमेन बॅक्टेरिया, म्हणजे किण्वन पोटातले जे बॅक्टेरिया आहेत ते त्याला एक हायड्रोजन बॉन्ड ॲड करतात आणि त्याला सॅच्युरेट फॅट बनवतात. मग ते त्याचं मायरेस्टिक ॲसिड बनेल, पामेटिक बनेल, स्टिरिक बनेल. तर ते न करता थेट जर डायरेक्ट आपण चांगल्या प्रकारचं फॅटी ॲसिड जर आतड्यांमध्ये जर अवेलेबल केलं, हेच प्रोटीनच्या बाबतीमध्ये चांगली प्रथिनं आपण थेट आपण जर बायपास करून आतड्यामध्ये दिली तर आहे त्या फॉर्ममध्ये ते ॲब्सॉर्ब होतात आणि ती चांगल्या प्रकारे गायला मिळतात. म्हणून ते आता हे कोणाला लागतं जास्त, तर ज्या गायींचं म्हशींचं दूध जास्त आहे तिला, किंवा पहिल्या ती 3 महिन्यामध्ये आहे की जेव्हा तिला तिचा TDN, आपल्या आहाराचा TDN म्हणजे टोटल डायजेस्टिबल न्यूट्रियंट्स, की एकूण पचनीय पदार्थ 1 किलो गायीने खाल्ल्यानंतर ती 80% तरी तिला मिळालं पाहिजे, बरोबर. तर ते 80% मिळण्यासाठी हे बायपास प्रोटीन आणि बायपास फॅट हे आपण वापरलं पाहिजे. तुम्हाला प्रशांत सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, गोट्याची रचना कशी असली पाहिजे आणि व्यवस्थापनामध्ये कमी खर्चात गोटा कसा केला पाहिजे? मुळात एक लक्षात घ्या की आपल्याकडे वातावरणानुसार तो विचार केला गेला पाहिजे. कोब्याचा वापर किंवा कॉन्क्रीटचा वापर जिथे गरजेचा आहे तितकाच, अनाठायी कोबा करणं किंवा खूप जास्त स्वच्छता राहावी म्हणून फार मोठ्या प्रमाणात कोबा करण्यात काही मजा नाही. कारण मी तुम्हाला सांगेन की मी बलादनामध्ये काम करत होतो, बलादना डेअरी फार्ममध्ये. तिथे जसं मुरमुंचं वाळवंट आहे तसंच तिथेसुद्धा वाळवंट आहे. पण तिथल्या सरकार किंवा तिथल्या मॅनेजमेंटला असं वाटलं की बाबा आपल्याला अजून हायजेनिक करायचं आहे, म्हणून त्यांनी टेक्सास टनल नावाचा एक टनलच्या पद्धतीने एक गोठा उभार केला, ज्याच्यामध्ये खूप सक्सेसफुली फार्मिंग आजही चालू आहे. पण प्रॉब्लेम काय झाला की तिथल्या गायींमध्ये कोब्या, त्या ज्या ऑस्ट्रेलियाने आम्ही कालवडी आणल्या, त्या कालवडी फिरत होत्या आपल्या रानात मातीमुळे फिरणाऱ्या. त्या ज्यावेळेस कॉन्क्रीटवरती आल्या त्या सगळ्या कालवडींना जखमा व्हायला
सुरुवातीच्या फेजमध्ये ॲडजस्ट व्हायला वेळ लागला. तर आपल्याकडे पण तसं होतं की बाबा कोबाचा अतिवापर जर का झाला तर गाई पडणे घसरणे ह्याचा उद्योग होतो. शिवाय त्याच्यानंतर ती कॉस्ट पण वाढते. म्हणून जिथे तुम्हाला गाय उभी राहणार आहे त्याचं साधारण जे उभे राहण्याची जागा आहे ते 9 ते 10 फुटाची असली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको. फिडिंग टेबल 2 मोळून म्हणजे जर का समोर गाय गोठा करणार असाल तर मधलं फिडिंग टेबल हे साधारण 10 फुटाचं असलं पाहिजे, 10 ते 12 फुटापेक्षा जास्त नको. त्यामुळे काय होतं की ह्यानी कॉस्ट हे होते. महत्त्वाचं म्हणजे ती सावली आणि त्याच्यानंतर बाहेरचा जो ओपन लॉट म्हणजे आपल्याकडे मुक्त गोठा पद्धत करतात. तर मुक्त गोठा पद्धतीमध्ये असा एक ढोबळ मांडणे असा लक्षात विचार करा की आपल्याला त्या गाईचं जे शेण आहे त्या गोठ्यातलं आतलं शेण बाहेर काढून वाळवता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी ओपन लॉट स्पेस केला गेला असतो. तर तो साधारण एका ॲनिमलसाठी पर ॲनिमल टोटल साधारण 22 ते 25 स्क्वेअर मीटरपर्यंतचा ती धरली जाते एकूण एरिया. ह्याच्यामधला कोबाचा भाग सोडून द्यायचा आणि जो मऊ भाग आहे मातीचा तो तेवढा असला पाहिजे. त्याच्यामधले साधारण 30 ते 40% हे शेडेड एरिया म्हणजे कवर्ड, बाकीचा जो 60 ते 50% आहे तो ओपन. त्याने काय होतं की जेणेकरून पावसाळ्यामध्ये तो आपल्याला वाळवण्याची एक जागा मिळते, शेण बाहेर काढायला सोपं जातं, गायी व्यवस्थित बसू शकतात. बऱ्याच वेळा असं होतं की मुक्त गोठा असतो पण एकीकडे कोबा असतो, एकीकडं मऊ हे असतं माती असते, गायी मातीवर बसतात पण कोब्यावर बसत नाहीत. तर ह्याचा विचार करून जिथे गरज आहे तिथेच. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस एखादा गाई उभं राहण्याचं जे ठिकाण आहे तिथे तुम्हाला नाली नाही करता आली तर त्याला कॉन्क्रीटचं एक कर्विंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून जेवढं काही त्याच्यावरती शेण पडलं ते उचलून तुम्हाला टाकता येईल. त्याचा कचरा ती घाण ती सगळी त्या बाहेरच्या येणार नाही. अशा पद्धतीने गोठ्याची रचना असली पाहिजे. 2 पाकी सगळ्यात चांगलं आणि शक्यतो जे पूर्व पश्चिम ओरिएंटेशन असलेलं सगळ्यात चांगलं, जेणेकरून वारं खेळतं राहील. बरेच लोक वास्तू आणि बाकीच्या गोष्टींनी पण वळतात, पण माझा जो अनुभव सांगतो त्याच्यात हेच आहे की पूर्व पश्चिम का तर आपल्याकडे जेवढ्या गायी वाढतात म्हणजे जर का गोठ्यामध्ये गायींची संख्या वाढली तर उष्णता गायी एक बॉयलरसारखं काम करत असते. ती कायम एक म्हणजे कारण घाम तिला येत असतो, तिला गरम हवा टाकत असते, उत्सर्जन होत असतं. ते उत्सर्जन ती जी गरम हवा आहे ती वर निघून जाते आणि जेणेकरून एलिव्हेट होतं. त्यामुळे गोठ्याची जी उंची पण आहे ती कमीत कमी साधारण सेंटरला जी आहे ती 15 ते 17 फुटापर्यंत असली पाहिजे. खाली जो स्लोप आहे तो साधारण कमीत कमी 10 फुटा ते 12 फुटाचा असला पाहिजे. याच्यापेक्षा जास्त नको कमी नको. त्याचं कारण असं की हवा खेळती राहिली पाहिजे आणि पूर्व पश्चिम असेल तर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो नॅचरली. याचा टेम्परेचर मेंटेन राहतं. तुम्ही त्याच्यामध्ये एखादा फॅन जरी लावू शकला तरी सुद्धा त्याच्यावरती तुमचं काम होतं. अशा पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं आहे टेम्परेचर खूप महत्त्वाचं. आणि आपल्याकडे दिवसागणित आता काय झालंय की वातावरणामध्ये तापमान वाढत चाललंय. आपल्याला त्यानुसार ब्रीडचा विचार केला पाहिजे की आपल्याकडे आपण समजा का स्लिक जीन्स आता जे नवीन पद्धतीचं म्हणजे जीन्स हा आहे की बाबा ज्याच्यामध्ये उष्णता सहन करण्याची क्षमता आहे त्या पर्टिक्युलर ह्या HF आणि जर्सीमध्येच आहेत. आणि ह्या गायींमध्ये असं रिसर्च सांगतो की ह्यांच्यामध्ये उष्णताचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त असते. पंजाबसारख्या ठिकाणी जिथे गायी हिवाळ्यामध्ये 60-60 लिटर दूध देतात, ज्यावेळी उन्हाळा येतो 16-17 लिटरपर्यंत तिथं गायी येतात. एवढं दूध कमी होतं, त्याचा उष्णतेचा ताण एवढा पडतो. तर त्याच्यासाठी आपल्याला निवड करताना अशा गायींची निवड केली गेली पाहिजे ज्यांच्यामध्ये उष्णता क्षमता ताण सहन करतील. गोठ्याची रचना तशी असली पाहिजे. पाणी पुरेसं असलं पाहिजे जेणेकरून त्यांना 24 तास मुबलक पाणी मिळेल प्यायला. आणि महत्त्वाचं म्हणजे की मुक्त किंवा शक्यतो बांधलेल्या नसाव्यात, फिरत्या असल्या तर सगळ्यात चांगलं. गोठ्यामध्ये साधारणपणे किती टेम्परेचर रेग्युलर असलं पाहिजे? आता कसं आहे की गोठ्याची संख्या म्हणजे तुम्ही डेन्सिटी किती आहे हा त्यातला फॅक्टर आहे. नॉर्मली आपलं जे काही वातावरणातलं जे टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा कमीत कमी 1 ते 2 डिग्री ते टेम्परेचर आत कमी असलं पाहिजे. मग त्याच्या दृष्टीने त्या अनुषंगाने त्याचं शेड असलं पाहिजे. तर तुम्हाला सांगू का की आम्ही कोल्हापूरच्या काही भागांमध्ये फिरलो, तिथे बंदिस्त असे काय म्हणतात खोलीमध्ये गायी बांधलेल्या असतात. बाहेर पाऊस पडत असतो पण आत आपल्याला एकदम ते गायी धापा टाकत असते. म्हणजे हीट रेस हा म्हणजे फक्त उन्हाळ्यात होतो असं नाही. हीट रेस हा तुम्हाला हिवाळ्यात सुद्धा होऊ शकतो. तो डिपेंड करतो तुम्ही किती गायींची संख्या आहे त्या एका छोट्या जागेत. ते एका गायीला किती जागा लागली पाहिजे, तर एक गाय उभा राहायला कमीत कमी 3 ते 3.5 फुटाची जागा पाहिजे उभा राहण्यासाठी. तिला बसण्यासाठी मोकळं बसण्यासाठी ते साधारण 350 ते 400 स्क्वेअर फुटापर्यंतची तिला मोकळी जागा, कारण की ती
जवळजवळ गाईचा गट बसत तर तिथं त्या एका गाईसाठी तेवढी जागा सोडली पाहिजे आणि त्या अनुषंगाने तेवढीच तिथे गाईची संख्या असली पाहिजे. गाईंची संख्या वाढली, तुमचा सुंदर गोठा आहे तरी सुद्धा त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पराग सर, तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न हो. की संक्रमण काळात कोणता आहार दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते कसा दिला पाहिजे? हो, नक्कीच. संक्रमण काळात काय आहे की आता वासरू मोठं होऊन हे पोटामध्ये उतरलेलं असतं खाली आणि जे केंडोन पोटा किंवा रुमेन आहे त्याचा साईज जो आहे तो थोडासा पुढे ढकलला जातो, म्हणून पोट हे छोटं आहे तिचं. आता दुसरं म्हणजे की व्याल्यानंतर पण तिला भूक कमी लागते, त्यामुळं कमीत कमी आहारात तिला मॅक्झिमम न्यूट्रिशन मिळेल असं आपल्याला त्यावेळी नियोजन करायला पाहिजे. आता शेवटच्या काही काळामध्ये तिला काय दिलं पाहिजे खायला, तर आहाराव्यतिरिक्त मी म्हणेन की तिला कोलिनचं जे प्रमाण आहे ते साधारण ते लिव्हर साफ ठेवण्यासाठी किंवा चांगलं कार्यरत ठेवण्यासाठी तिला कोलिन 30 ग्रॅम दिलं पाहिजे. त्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. मॅग्नेशियममुळे काय होतं की मॅग्नेशियममुळं गाईच्या शरीरामधली कॅल्शियम ओळखण्याची क्षमता वाढते. शेवटच्या गाभण काळात तुम्ही तिला अजिबात मिनरल मिक्सचर देऊ नका हे मी सांगेन, कारण जास्त कॅल्शियम दिल्यानंतर गाईच्या जे आतडी आहे जिथनं कॅल्शियम हा बॉडीमध्ये शोषला जातो ते रिसेप्टर्स डल पडतात, कारण एक्सेस कॅल्शियम होतं. कारण दूध नाही आहे, फक्त गाय मेंटेन करायचे आणि जेव्हा गाय विते तेव्हा ती रिसेप्टर डल पडलेले असतात आणि जेव्हा कॅल्शियमची गरज असते तेव्हा किती पण जरी कॅल्शियम दिला तरी तो आतड्यातून शोषला जात नाही, कारण ते रिसेप्टर ऑलरेडी डल पडलेले आहेत. म्हणून तिला कॅल्शियम फॉस्फरस डेफिशियंट डाएट द्यायला पाहिजे. आणि मॅग्नेशियम रिच, मॅग्नेशियममुळे काय होतं की बॉडीमध्ये जिथे कॅल्शियम आहे तो लगेच तो जो सापडतो गाईंना किंवा तिच्या शरीराला आणि तो रक्तामध्ये आणला जातो. म्हणून सेफ साईड आपल्याला तिला कुठल्याही प्रकारचं मिनरल मिक्सचर द्यायचं नाही आहे. मात्र आपण तिला कोलिन देऊ शकतो, मॅग्नेशियम देऊ शकतो, ट्रेस मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स देऊ शकतो. व्हिटॅमिन A, D3 आहे, व्हिटॅमिन H किंवा बायोटिन आहे की ज्यामुळे तिला तिच्या रेग्युलर ज्या शरीराच्या जे गरजा आहेत त्या पूर्ण होतील आणि तिची प्रसूती ही सुरळीत होईल. आता प्रसूती सुरळीत झाल्यानंतर पुढचा तो 20 दिवसांचा कालावधी आहे की जे दूध एकदम आता त्या लेवलला वाढणार आहे. ट्रान्झिशन म्हणजे काय की संक्रमण काळ, म्हणजे जो आपण म्हणतो की 21 दिवस अगोदर आणि 21 दिवस नंतर, की ह्या काळामध्ये सगळ्यात जास्त घडामोडी, हार्मोनल घडामोडी ना, वासरू बाहेर येतं आणि ती गाय पण नमलेली असते आणि तिला परत दूध पण द्यायचं असतं. तर हे पूर्ण मोठी घडामोड तिच्या लाईफमधली असते, म्हणून तिला संक्रमण काळ असं म्हटलेलं आहे किंवा ट्रान्झिशन फेज. तर त्या काळात तिला आपण जितके जास्त केअर आपण करू तितकं पूर्ण आपला जो वेद आहे किंवा लॅक्टेशन आहे ते चांगलं जाणार आहे आपल्याला. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना मला असं सांगणं आहे दूध उत्पादकांना की ह्या पिरियडवरती तुम्ही फोकस करा आणि ह्या काळामध्ये आहार जो आहे तो सोपा. तुम्ही जर 2 वेळा तिला खाऊ घालता तर 4 वेळा खाऊ घाला, थोडं खाऊ घाला, जेणेकरून तिचा जो शेणाचा जो ट्रॅक आहे तो मोकळा राहील, शेण कॉम्पॅक्ट होणार नाही आणि जेव्हा वासरू बाहेर येतं तेव्हा ते सुरळीतपणे बाहेर येईल. जर ते ऑलरेडी शेण असेल तर मग तिथे ऑब्स्ट्रक्शन येईल, मग आपल्याला बाकीच्या कॉम्प्लिकेशन येतील. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. चारा जो आहे तोही तिला हा इझिली पचणारा पाहिजे, हलका आणि त्या काळामध्ये आपण हे बघितलं पाहिजे की तिला कमी खाऊन ती दूध कसं जास्त देईल ह्या प्रकारे फोकस केला पाहिजे. प्रशांत सर, तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न की मुक्त गोठा संचार पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये आता बरेच शेतकरी यूज करतात, तर तिथं काय काळजी घेतली पाहिजे आणि ती योग्य आहे का? बरोबर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जो ओपन स्पेस आहे ह्याची नक्की काळजी घेतली पाहिजे. कोबा थोडा 1 फूट कमी केला ना तरी चालेल, पण मोकळी जागा जास्त सोडा, 1-2 फुटापेक्षा 5 फूट जास्त सोडा. त्याचं कारण तेच आहे की पाणी आपल्याकडे पावसाळ्यामध्ये खूप अडचण आहे. म्हणजे आपला मुक्त गोठा खूप चांगला काम करतो, पावसाळ्यात खूप ताण येतो, पावसाळ्यात गाई बसतच नाही अजिबात कुठे. त्याच्यासाठी जो शेडेड एरिया आहे तो बऱ्यापैकी ठेवून तिथे माती शक्यतो राहू द्या. दुसरी गोष्ट, जर तुम्ही गाय उभी राहिली तिथपासून जो खालचा जो भाग आहे तो शक्यतो उतार करा, जेणेकरून तुमचा जो ओपन लॉट स्पेस आहे त्याला उतार जर का असेल भले तो आतल्या तर त्यांनी पाणी साठणार नाही कुठे आणि खालच्या बाजून निघून जाईल. 1 नंबर 2 त्याचा कर्बिंग जो विषय आहे तो एक कर्बिंग फार महत्त्वाचा करायचं आहे. तिसरं आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की बाबा गायींच्या आपल्या खुरांची काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या गोठ्यामध्ये कुठेतरी एक छोटासा हूप बाथची व्यवस्था केली गेली पाहिजे, जेणेकरून आठवड्यातनं 1दा तरी 2दा तरी तिला त्या हूप बाथमधनं घेतलं तर तिला ज्या इंट्राडिजिटल डर्मेटायटिस असतील किंवा हूप रॉटचे काही इश्यूज असतील ते कमी होतील. आणि महत्त्वाचं म्हणजे कायम वरच्यावर किंवा वारंवार शक्यतो कुठे गोठ्यामध्ये काही कडक किंवा दगड किंवा असं काही पडलं असेल ते उचलून टाकणे, जेणेकरून काही अचानक आपल्याला लंगडी होणार नाही. कारण काय होतं बऱ्याच वेळा मुक्त गोठा असतो, सगळं व्यवस्थित चालू असतो, अचानक एखादी काय लंगडी झाली दिसते. त्याचं कारण हे होतं की आपण एखाद्या वेळेस किनीने शेण उचलून घेतलं तर दगडं वर आलेली असतात आणि त्याच्यामुळे मग त्या गायींमध्ये परत तो डेमनेसचा प्रॉब्लेम येऊ शकतो.
त्याच्यानंतर जास्त वेळ ओल्या ह्याच्यात असल्यामुळे काय होतं तर गायींच्या चिखल्या म्हणजे IDD म्हणतात ते होतात. त्याच्यासाठी बाबा तुम्हाला जर का फॉर्म्युलिनचं एका द्रावणमध्ये तिला पाय बुडवता आले आठवड्यात 2दा तर त्याच्यामुळे त्याची प्रिव्हेन्शन होऊ शकतं. आपण मुक्त गोठातच खूप चांगल्या पद्धतीने लोक करतात, पण ह्या काळजी आपण घेतली गेली पाहिजे. शक्यतो गायींना जेवढं काही पाणी 24 तास मिळेल आणि पाण्यावरती शेड, शक्यतो ओपन नको. शेडेड एरिया असेल तर त्याच्यामध्ये शेवाळ विवाळ काय होणार नाही आणि चुन्याने आठवड्यातनं एकदा तरी कमीत कमी टाकी स्वच्छ करून धुवून ठेवली पाहिजे. सरांनी जसं सांगितलं तसं संतुलित आहाराचा आणि योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने दिला गेला पाहिजे. ह्या सुद्धा दृष्टीने आपल्याला चांगल्या पद्धतीने करता गोठ्याला पावसाळ्यात नक्की कशी काळजी घेतली जाईल, कारण पावसाळ्यात खूप महत्त्वाचं. हो, आता पावसाळ्यात काय होतं माहिती आहे का, आपल्याकडे पावसाळ्यामध्ये काही भागात खूप अतिप्रमाणात पाऊस होतो. आपण जर का असं काही करू शकलो, मी एक माझा विचार म्हणतो की असं काही करू शकलो की पावसाळ्यामध्ये शक्यतो गायींना आपण त्या चिखलाच्या ह्याच्यात बाहेर सोडायचंच नाही, कुठंतरी त्यांना तिथे थांबवायचं प्रयत्न करायचा. थोडं ताण येईल, म्हणजे आता हे त्या व्यवस्थापनाच्या विषयातलं आहे, थोडं ताण येईल, पण काय होईल कमीत कमी त्यांना जे बाकीचे आजार आहेत, मस्टॅटिस म्हणा हे म्हणा, जेवढा काही शेडेड आहे तेवढाच फक्त कमी पॅक करून टाकला आणि जो मोकळा जो ओपन टू स्काय एरिया तो सोडून दिला ते काही दिवसांसाठी, तर तिथे चिखलामध्ये काही जाणार नाही, त्या अडचण होणार, दलदल जास्त होणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे की त्याला कॉम्पॅक्शन करणं आणि त्याला उतार देणं, एक ढाळ देणं, जेणेकरून पाणी बाहेरच्या बाहेर निघून जाईल, हे सगळं करणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर. चिलेटेड म्हणजे नक्की काय आहे विषय आणि तो खनिज कसं प्रमाण वगैरे त्याचं जरा माहिती द्या. हो, हा विषय आहे. बरेच शेतकरी विचारतात की चिलेटेड मिनरल मिक्सचर वापरायचं, मग त्याच्यामध्ये काही जे प्रकार आहेत. मग मला असं म्हणायचं आहे की नक्कीच म्हणजे जे रिसर्च होतो आहे, नवीन जे रिसर्च होतो आहे आपल्या क्षेत्रामध्ये, त्याचा नक्कीच फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यायला पाहिजे. आणि जे मी चिलेटेड म्हणजे काय तर की आपल्या म्हणजे गाई म्हशींच्या शरीरामध्ये अमिनो ॲसिड्स किंवा प्रोटीन हे तर लगेच बॉडीमध्ये शोषलं जातं. मग आता जी पारंपरिक मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये समजा झिंक सल्फेट असेल, कॉपर सल्फेट किंवा ज्या गोष्टी आहेत, तर ह्या प्रत्येक मिनरलचा अँटागोनिझम म्हणजे एक मिनरल दुसऱ्याला वरती येऊन देत नाही किंवा त्याला तो बॉडीमध्ये आतमध्ये जाऊन देत नाही, तर त्याला आपण अँटागोनिझम म्हणतो. तर त्याला हे रोखण्यासाठी त्याला चिलेशन म्हणजे काय की जर त्याला प्रोटीनबरोबर आपण बाइंड केला, एखादा अमिनो ॲसिडबरोबर त्याला जर बाइंड केलं आणि ते तसं जर चिलेशन सोबत जर आपण मिनरल दिलं, समजा झिंक आहे तर झिंकला समजा आपण एखादा अमिनो ॲसिड मिथ्योनिनने आपण बाइंड केलं आणि त्याच्या झिंक प्लस दोन व्हॅलन्सीज आहेत, ते दोन्ही व्हॅलन्सी जर आपण अमिनो ॲसिडनं बाइंड केल्या म्हणजे तो न्यूट्रल झाला मिनरल. पोटात गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारचा तो चार्ज घेणार नाही आणि ते जर आपण दिलं तर मग तो न्यूट्रल चार्ज घेऊन ते आतड्यात जातं आणि बॉडीमध्ये शरीरात गेल्यानंतर मग झिंकचं काम करतं, अमिनो ॲसिड त्याचं काम करतं. ह्याला म्हणतो आपण चिलेशन. आता हे चिलेटेड मिनरल जेव्हा आपण देतात, आणि काही ठराविक मिनरल्सच चिलेट होतात, सगळे होत नाहीत. त्यामध्ये म्हणजे झिंक आहे, कॉपर आहे, मॅग्नीज आहे, कोबाल्ट आहे, हे चिलेट होऊ शकतात. आणि त्यामध्ये मग आता काही नवीन तंत्रज्ञानाने सेलेनियम क्रोमियम पण त्यामध्ये आता आलेले आहेत. तर मग ते चिलेट दिल्यानंतर काय होतं, त्यांचं बॉडीमध्ये किंवा शरीरामध्ये 90% जास्त ते मिळतात आणि ते मिळाल्यामुळे त्याचं काम लवकर सुरू होतं. ठीक आहे. आणि हे ह्याचं जे प्रमाण आहे जे आपण म्हणतो की ते फक्त शेतकऱ्यांनी हे करावं की ते खरोखरच चिलेट आहेत का, आणि त्यानंतर मग ते त्याची जी कॉस्ट आहे ती पण जस्टिफाय झाली पाहिजे. आणि मी म्हटलं मागाशी की 1 लिटरला 5 ग्रॅम याप्रमाणे त्याचं प्रमाण जर दिलं तर नक्कीच त्याचा चांगला जो परिणाम आहे तो आपल्या उत्पादनामध्ये, सगळ्यात मेन म्हणजे की इम्युनिटीवरती, की काही जे घटक आहेत जसं झिंक आहे, त्यांचं सेलेनियम आहे, तर यांचं काम जे आहे ते इम्युनिटीमध्ये आहे. आणि दुसरं म्हणजे की मॅस्टायटिस प्रिव्हेन्शन, मॅस्टायटिस कमी करण्यासाठी बायोटिन काम करतं, झिंक काम करतं. त्यानंतर वासरू चांगल्या प्रकारे बाहेर येण्यासाठी सेलेनियम काम करतं. कॅल्शियम फॉस्फरसचा रोल हा खूप मोठा आहे की याच्यामध्ये जो स्पिंक्टर मसल्स आहेत, आपल्या गर्भाशयाचं जे टोन आहे, युटेरसचा टोन आहे, त्यासाठी काम करतं. फॉस्फरस त्यामध्ये काम करतं. पण प्रत्येक मिनरलचा हा वेगळा रोल आहे त्यामध्ये. आणि त्या आयोडीनचा रोल आहे गर्भाशय किंवा त्यामध्ये, आणि गाय गाभण गेली पाहिजे त्यासाठी. पण हे सगळे घटक जे आहेत ते खात्री करून आपल्या त्यांचा जर रिपोर्ट जर मिळाला आपल्याला खरोखर एखाद्या लॅबमधला की ह्याच्यामध्ये खरोखरच ते घटक आहेत का, की फक्त लेबलवरती क्लेम केलेले आहेत आणि आतमध्ये काहीच नाही, असं नको. मग काय होतं, वारंवार मग 2-3 महिन्यांनी शेतकरी ते बदलत राहतो. मी मला वाटलं की जितके बदल कमी करू तितके चांगलं आहे. त्यामुळे ट्रस्टेड आणि एकच तुम्ही ते बदल कमीत कमी करा
किंवा आता प्रीमिक्स बनवायचा पण ट्रेंड आलेला आहे. पंजाबमध्ये बघतो की शेतकरी स्वतः प्रीमिक्स बनवतात. तर त्यामध्ये हे चिलेटेड मिनरल्स आहेत, ईस्ट कल्चर आहे, एन्झाईम्स आहेत, त्यानंतर कॅल्शियम प्रोपोनेट आहे, बफर्ड व्हिनेगार्स आहेत, आणि हे जसं मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. आणि हे सगळ्यांचं एकत्र करून मुंबईला पण काही जे शेतकरी स्वतः बनवतात आणि ते मग एक 100 ग्रॅम आहे, 50 ग्रॅम सकाळी, 50 ग्रॅम संध्याकाळी, हे काम करतं पचनावरती. पचन म्हणजे मिनरल मिक्सचर हा वेगळा विषय राहिला. दुसरा प्रीमिक्स म्हणजे पचन, की त्यामधून जास्तीत जास्त आपण जो काही चारा खाद्य देतोय ते पचलं पण पाहिजे. आणि ते जेवढं पचेल तितकं त्या गाईला आपण मदत करतोय उत्पादन वाढण्यासाठी. की तिची तर क्षमता आहेच, ती लाळ तयार करते, त्या लाळेमुळे पीएच चांगला होतोय. पण अजून लाळ कशी चांगली तयार होईल त्यासाठी तिला मदत करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी पोटाचं वातावरण, पोटाचा जो पीएच आहे, सगळं तुम्हाला सांगतो, सगळं जे डिपेंड आहे ते गाईच्या रुमेन पीएचवरती डिपेंड आहे. तो जो रुमेन पीएच 5.8 ते 6.8, सामू जो आपण जे पोटातलं म्हणतो, सामू म्हणजे काय की गाईच्या पोटात जे काय 150 लिटर पाणी आहे, रुमेन लिकर आहे, त्याचा जो एक पीएच आहे म्हणजे ॲसिडिटी आणि अल्कलीचा बॅलन्स हा कायम 5.8 ते 6.8मध्ये राहायला पाहिजे. जर ते ॲसिडिक होत गेला तर बॅक्टेरिया मरायला सुरुवात होते, पचन बिघडतं. जास्त अल्कली, शक्यतो अल्कली होत नाही, ॲसिडिक जास्त होतो, परंतु त्या ॲसिडीचा त्रास हा जनावराचं शेण पातळणे, बुळकाणणे किंवा बाकीचं दूध कमी होणे ह्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे सगळा जो फोकस आहे तो रुमेनच्या हेल्थवरती ठेवला पाहिजे. आणि त्यासाठी हे जसं चिलेटेड मिनरल्स आहेत किंवा प्रीमिक्स आहेत हे घटक द्यायला पाहिजे. ह्याला एक जोडून विषय मला लक्षात येतो की आपण दरवेळेस म्हणतो की बाबा आपल्याकडे काय होते गोठ्यामध्ये, हे जर का आपण वारंवार ब्लड सॅम्पल घेतले, दर 6 महिन्याला 3 महिन्याने एकदा आपण ब्लड सॅम्पल जर का काढून लॅबमध्ये टेस्ट करून घेतलं, हिमोग्लोबिन लेवल्स काय आहेत आपल्या सरासरी, त्याच्यानंतर कॅल्शियम बाकी प्रोफायलिंग करून बघितलं तर आपला चारा व्यवस्थित चालला आहे का, गाईची इम्युनिटी व्यवस्थित आहे का ना, ह्या इंडिकेशन्स म्हणजे काही आपल्याला गोष्टी समजू शकतात. तसं मस्टायटिसच्या बाबतीत पण आहे. मस्टायटिस पण कुठल्या प्रकारचा आहे त्याचं टेस्ट करून जर का आपण त्याची ट्रीटमेंट केली तर त्याने काय होईल, औषधांचा खर्च वाचू शकतो, शिवाय आपल्याला योग्य ते निदान सापडू शकतं. बऱ्याच वेळा असं होतं की निदान माहीत नसल्यामुळे अंदाधुंद पद्धतीने औषधांचा वापर केला जातो आणि त्यातनं काही रिकवर होत नाही, शेतकऱ्याचं नुकसान होतं, खर्चिक पण आहे. त्यापेक्षा बाबा तुम्ही फक्त एक ब्लड सॅम्पल द्या, लॅबमध्ये चेक करून घ्या. आता सगळीकडे बऱ्यापैकी ठिकाणी आता लोकांनी पशुवैद्यकीय सेवेसाठी मध्ये केलेले आहेत. तिथे जाऊन त्यांना म्हणायचं आम्हाला ब्लड प्रोफाइलिंग, आणि दर 3 महिन्यांनी केल्याने फार खर्चिक गोष्ट नाही, पण तुम्हाला अंदाज राहतो की माझ्या गोठ्यात काय होतं. आणि तशा पद्धतीनेच जर का आपण हे व्यवस्थापन करत राहिलो तर निश्चितपणे नुकसान जे आहे ते टाळता येऊ शकतं. सरांनी जसं मगाशी एक मुद्दा सांगितला की वेगळ्या प्रकारे मिक्सिंगचा फरक आणि फायदा हाच आहे की व्यवस्थित ज्यावेळेस गाय ॲसिडिटी जी होते त्याचं कारण हे होतं की आपण वाळ्या चारा टाकतो, ओला किंवा काय टाकून त्याच्यावरती पशुखाद्य टाकून देतो. पशुखाद्य पहिल्यांदा खाऊन घेतल्यामुळे गायींच्या पोटामध्ये ॲसिडिटी वाढते आणि म्हणून गायींना ते खाद्य देताना मिक्सिंग करणं, TMRचं काय तर टोटल मिक्स राशन, सगळं राशन जर का आपण हाताने जरी मिक्स करून व्यवस्थित दिलं, तिच्या एका घासामध्ये तिला सगळा पूर्ण अन्न मिळालं पाहिजे, तिला कमीत कमी सॉर्टिंग करता यावं याच्यासाठी TMRचा उपयोग केला जातो. आणि जर का तसं जर का झालं आणि असं संतुलित आहार जर का मिळाला काही आजारीच पडणार नाही. आणि त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणजे वॅक्सिनेशन आहे, ब्लड सॅम्पल टेस्टिंग करून तुम्ही वेळच्या वेळी घरी घ्या, त्याने सुद्धा बऱ्याच वेळा गोठ्यातले नुकसान टाळता येऊ शकतं. आता आपलं जे आंतरराष्ट्रीय आपल्या भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रात जे दूध तयार होते ते आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो का, तसं उत्पादन काढू शकतो का? हां, आता येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी अजून तीव्र होणार आहेत. आपण आता बघतोय ना पेपरमध्ये, TV मध्ये की बाहेरचं दूध भारतामध्ये यायची शक्यता आहे किंवा तसं गोष्टी चाललेल्या आहेत. तर मला सांगायचं आहे की एक ह्याच्याकडे आपण संधी म्हणून बघितलं पाहिजे, बरोबर, की 50-60 वर्षापूर्वी काय होतं की आपण सेम बाहेरचं दूध आणत होतो आपल्याकडे, म्हणजे पावडर येत होती, बरोबर, ती वाटली जात होती वगैरे हे ते. पण आज आपण स्वयंपूर्ण झालो, ह्याच्यामागे ही काही वर्षांची मेहनत आहे आपली सगळ्यांचीच, शेतकऱ्यांची आहे ना, डॉक्टरांची आहे. आणि आज आता डेअरीने मदत केलेली आहे सगळ्यांना, पशुसंवर्धन आहे. तर ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून आज आपण ह्या लेवलला आलो. आता आपल्याला अजून एक स्टेप वर जायचं. मी काय म्हणा, हा आपला संक्रमण फेज आहे, मी असं म्हणेन. ही आपली संक्रमण काळ आहे आपल्या सगळ्यांचा, की आता इथून आपल्याला कुठं जायचं आहे, म्हणजे एकतर सगळं बंद करून मागे जायचं आहे का आपल्याला अजून झेप घेऊन पुढे जायचं आहे, हे आपण ठरवायला पाहिजे. बरोबर. कारण दुधाला डिमांड तर कायम राहणार आहे, दुधाला काय मरण नाही आहे, दूध हे लागणारच आहे, शेतकऱ्यांना हे उत्पादन करणंच आहे. आणि जसं आपण पीक घेतो, अन्नधान्य आपण घेतो, आपण बघितलं कोविडमध्ये काय चाललं, भाजीपाला खाण्याचे उत्पादन आणि दूध हेच आपल्याला रेग्युलर लोक घेत होते. कारण आज आपण सकाळचा चहा जो आहे तो दुधापासून घेतो. तुमचे मिठाई असतील, आईस्क्रीम असतील, त्याला खूप सारे, तुम्ही दूध तसं पिऊ नका,
परंतु बाकी सारे खूप साऱ्या गोष्टी आहेत. मिठाई खातोय आपण, चीज खातोय. बाजारात आपण गेलो तर त्या बर्गरमध्ये त्यामध्ये चीजचाच रोल आहे, तर त्याला तो तुम्हाला दुधापासून बनवावा लागणार आहे. आणि हे जे फार्मिंग आहे ना, हे फार्मिंग आहे. ह्यामध्ये आपण ज्या गायींना हे बघतोय ते फार्मिंग म्हणजे काय, तर एक दोन गोष्टी आहेत. एक की जुन्या काळामध्ये जे करत होते की माझ्या म्हणजे घराला लागणार तेवढंच फक्त एक गाय मी ठेवली आणि तिचं मी 1 लिटर दूध घेतलं, ते माझ्या घराला पुरलं, तो विषय वेगळा होता. आता आपण जेव्हापासून हरित क्रांती आली आणि श्वेत क्रांती आली तर आपण फार्मिंगकडे गेलोय. फार्मिंग म्हणजे काय, आज दूध धंदा हा मेन एक धंदा झालेला आहे. सेपरेट एक झालं, जसं पोल्ट्री उद्योग झालेला आहे, दूध धंदा झालेला आहे ना, पिगरी झालेली आहे, ॲक्वाकल्चर झालेलं आहे की फक्त तुम्ही मासेमारी न करता पॉन्डमध्ये पण तुम्ही स्पेसिफिकली ते प्रॉन्स वगैरे किंवा आपण लॉबस्टर्स वगैरे घेतोय. तसं डेअरीमध्ये पण आता हे नवीन नवीन जे गोष्टी येत आहेत. तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं दूध म्हणजे नेमकं काय, तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नको, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अँटीबायोटिक नको, अफ्लाटॉक्झिन नको, कुठलेही अंश नको, त्यामध्ये रेसिड्यू फ्री म्हणतो आपण त्याला. दुसरी म्हणजे की त्यामध्ये सोमॅटिक सेल काउंट. जर गाय जर स्ट्रेसमध्ये असेल, आपण म्हणतो की तुम्ही तिला स्ट्रेस फ्री ठेवा, जितकं तुम्ही तिला रिलॅक्स ठेवाल तेवढं जे कासेमध्ये, जसं आपण दूध कसं बनतं, तर कासेमध्ये जेव्हा दूध बनतं तेव्हा ते छोटे छोटे ग्लोब्युल्स आहेत की जे रक्तवाहिन्यातून एक एक थेंब 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 दूध बनवून मग त्याचं पूर्ण कासेमध्ये जे येतं. आता हे बनताना, दूध बनताना जेव्हा जर गाय आजारी असेल तर ती जेव्हा फाईट करते ना, जेव्हा आपण आजारी आहोत तेव्हा आपल्या इम्युनिटी म्हणजे आपल्या पांढऱ्या पेशी, व्हाईट ब्लड सेल्स जे आहेत त्या बॅक्टेरियावरती किंवा व्हायरसवरती अट्रॅक्ट करतात. त्यांचा नंबर वाढतो. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा व्हाईट ब्लड सेल्स वाढतात ब्लडमध्ये, त्या दुधामध्ये पण येतात. त्या जेवढ्या सोमॅटिक म्हणजे बॉडीमधले सेल्स जेवढ्या दुधामध्ये येतील, सोमॅटिक सेल काउंट जेवढं वाढेल तितकं त्या दुधाचं नाशिवंतपणा म्हणजे गुणवत्ताही ढासळणार आहे. बरोबर. एमबीआर टाईम म्हणतो आपण, किंवा डेअरीवाल्यांना माहिती असेल की एमबीआर टाईम म्हणजे की दूध किती वेळात नासतं. तुम्ही ठेवलं दूध आता ते 4 तासामध्ये, 5 तासामध्ये, 7 जेवढा एमबीआर टाईम चांगला असेल तितकं त्या डेअरीला त्यामध्ये फायदा होतो किंवा त्याचा प्रोसेस करण्याचं त्यांचं टेन्शन कमी होतं. कारण दूध हा नाशिवंत पदार्थ आहे. तुम्ही काढल्यानंतर तो काही वेळाने नासणार आहे, खराब होणार आहे. म्हणून त्याला आपण पाश्चरायझेशन करतो, होमोजेनायझेशन करतो किंवा त्याच्यावरती बाकीची प्रक्रिया करतो. तर त्या अनुषंगाने जेवढे बॅक्टेरिया कमी असतील, स्वच्छ दूध असेल, तुम्ही तिला दूध काढल्यानंतर अगोदर नंतर डिपिंग करायला पाहिजे, टीट डीप. त्या डीपमुळे जे बॅक्टेरिया आहेत ते आतमध्ये जाणार नाहीत. सगळा जो खेळ आहे तो हा बॅक्टेरियाचा आहे की जे बॅक्टेरिया गायीवरती अटॅक करायला बघतायत आणि तुम्ही तिला प्रोटेक्ट करायला बघताय. गाय आजारी पडू नये म्हणून तिला ते थोडक्यात ते आपल्याला सांभाळायची एक गाय अशी की जेणेकरून ती आजारी पडणार नाही. आजारी पडली तर दुधामध्ये पण तो परिणाम येणार. दुसरं प्रश्न म्हटलं की जसं तुम्ही म्हटलात की मुक्त गोठा आणि बांधून ठेवलेला गोठा, तर त्या मुक्त गोठ्यामध्ये आणि बांधून ठेवलेल्या गोठ्यामध्ये पण दुधामध्ये जो आहे फरक आहे. हां, जसं त्या दुधाच्या मध्ये हॅपी हार्मोन्स वाढलेले असतात आणि गाय ती खुश असते आणि ते पण दुधामध्ये येतं. तर ह्या गोष्टी ज्या चांगल्या चांगल्या आहेत त्या करून त्या दुधाची चव बदलणे. म्हणजे जसं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की नेदरलँड्समध्ये एक अभ्यास झाला की ज्यामध्ये त्यांनी बघितलं की तिथे जे शहरी भागामध्ये हार्ट अटॅक वगैरे वाढतात किंवा तर ते का मग त्यांनी बघितलं की लोक चीज जास्त खात आहेत. मग चीजमध्ये काय सॅच्युरेट फॅट जास्त आहेत. मग सॅच्युरेट फॅट कसे आले तर ते गायींना सॅच्युरेट फॅट खाऊ घालत आहेत. मग सॅच्युरेटच्या ऐवजी आपण त्यांना अनसॅच्युरेट फॅट दिलं तर काय होईल. मग त्या प्रयोगानुसार असं दिसलं की दुधामध्ये अनसॅच्युरेट फॅट म्हणजे जसं आईचं दूध आहे त्याच्या 96% ते पोचले. म्हणजे ते दूध आपल्याला अमृतसारखं आहे, म्हणजे ते मेडिसिनल दूध आहे. अशा प्रकारचं जर आपण काम केलं तर त्याला डिमांड आहे. बेबी फूड्स आहेत, आता जे कंपन्या बघतात की लहान मुलांसाठी जे फॉर्म्युला मिल्क बनतं तर त्यामध्ये जे एकदम प्युअर मिल्क लागतं त्यामध्ये त्या डायरेक्ट होत आहेत की ही प्युअर मिल्क आम्हाला कुठे पाहिजे. ह्या संधी खूप आहेत. तर त्यानंतर आईस्क्रीम आहे, त्याची टेस्ट कशी आहे. तर हे सगळं जे आहे हे सगळं आहारावरती अवलंबून आहे, त्या गाईच्या हेल्थवरती अवलंबून आहे आणि तुम्ही त्याचं मार्केटिंग कसं करता ह्यावरती पण अवलंबून आहे. ह्यांना ॲडिंग मला असं वाटतं की ज्या मागचा जो ट्रेंड मी बघतोय आता, बरेचसे प्रोसेसर्स पण आमच्याकडे येतात की बाबा आम्हाला चांगलं दूध संकलन करायचं आहे. तर अमेरिकन काही कंपन्या आहेत ज्यांना भारतात यायचं आहे, तिथेच प्रोसेसिंग करायचं आहे, पण त्यांची दूध घेण्याची क्वालिटी किंवा पॅरामीटर्स वेगळे आहेत. तसं मार्केटमध्ये तुम्ही बघाल तर शहरामध्ये हाय प्रोटीन दुधाचे मार्केट्स वाढायला लागले. भारतामध्ये प्रोटीन डिफिसिट ह्याच्यावरती बरंच बोललं जातं. खूप मोठी संख्या आहे जी व्हेजिटेरियन आहे, ज्यांच्याकडे प्रोटीन सोर्स हा फक्त दुधामधनं किंवा इतर ह्याच्यातनं येतो. त्याच्या त्यांना दूध हा एकमेव पर्याय आहे आणि ही संख्या दिवसागणिक वाढत चाललेली आहे. आणि ह्याच्यामुळे तो जो डिफिसिट आहे, आता तुम्ही प्रोटीनची गोळ्या घेण्यापेक्षा जर का मी ग्लबभर दूध प्यालो
तर मला सर्वांगीणच उपयोग होणार. आणि त्यामुळे लोकांचा कल आता हळूहळू वाढत चालला आहे की मला प्रोटीन आणि बाकी जर का घ्यायचं असेल तर ते दुधावाटे मला सहज पचनीय आहे, अवेलेबल आहे, तर मी त्याला 2 रुपये का जास्त देऊ नये. तर असा पण ट्रेंड आहे. आणि त्यामुळे उत्पादकांनी या व्यवसायाकडे एक संधी म्हणून बघितली पाहिजे. आपण शहरामध्ये जे लोक काम करतात त्यांना चांगलं दुधाची मागणी आहे, त्यांची तयारी आहे पैसे भरण्याची. फक्त ती एक जी गॅप आहे, ती दरी आहे, ती हळूहळू मिटेल. कारण सोशल मीडिया असेल, बाकीचे माध्यम आहेत, काही गोठे शहरात येऊन दूध वाढतात. तुम्ही जर का शहरांमध्ये जरी बघितलं तर डेऱ्या ज्या आपल्या काउंटर सेल म्हणतात, व्हाईट लेबल सेल वाढलेला आहे. तुम्ही बघा की तिथे का तर मला गोठ्यातनं कुठलं तरी दूध मिळतं. तर हे जे ट्रेंड चेंज होतोय हा पॉझिटिव्ह चेंज आहे. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की जे आपल्या गावाकडचे जे शेतकरी बंधू आहेत ह्या सगळ्यांसाठी एक संधी आहे. भले आता डेऱ्यांमध्ये म्हणा बाकी त्याच्यामध्ये दुधाचा दर कमी असेल तर भविष्यामध्ये हा तसाच राहील असं मला अजिबात वाटत नाही. जर का आपण हे दूध आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या चांगल्या नातेवाईकांना, खेडेगावामध्ये परिस्थिती आहे, तालुका लेवलवरती शिक्षक किंवा काही सरकारी कर्मचारी असतात त्यांची मागणी असते की मला चांगलं गोठ्यातलं दूध पाहिजे. ह्यामध्ये अजून एक आहे की जसं प्रश्न म्हटलं की हाय प्रोटीन किंवा प्रोटीनचं हे वाढलं आहे, तर मग ते कसं होणार उलटं, याचा उलटा विचार केला तर मग आहारामध्ये आपण जर आलो तर आहारामध्ये कुठला घटक प्रोटीन वाढवतो तर तो प्रोपियोनिक ॲसिड. तर मग प्रोपियोनिक ॲसिड कसं जास्त मिळेल तर हाय प्रोटीन. मग प्रोटीनपासून प्रोपियोनिक ॲसिड आणि प्रोपियोनिक ॲसिडपासून दुधामधलं प्रोटीन. मग हे आपण म्हणतो की ज्या प्रकारे मार्केटमध्ये डिमांड आहे, आता तुम्ही बघा की फॅट जसं आपण बघतो दुधामध्ये तसं आता प्रोटीन पण बघायला लागलं. प्रोटीन बघायला लागलं, त्याच्यावरती पण रेट मिळतो आता की प्रोटीन किती आहे तेवढं प्रोटीन पाहिजेच. हळूहळू ते त्याच्यावर जास्त लोक फोकस करतात. बिलकुल करतात. जे ओरिजिनल दूध देईल, ओरिजिनल सगळ्या गोष्टी भेटतील. म्हणून हा विषय असा होता की आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं दूध कसं तयार करतो, तर त्यामध्ये स्वच्छ दूध उत्पादन, त्यामध्ये गाईची पूर्ण हायजीन, तिला स्वच्छ ठेवणं, ते घेणं, त्यानंतर की आहार आणि त्याच्या दूधमधून इम्युनिटी कशी वाढेल, आणि तिसरं की तिच्या दुधातून म्हणजे कमीत कमी सोमॅटिक सेल काउंट येतील, तिच्या टॉक्झिन फ्री आणि अँटीबायोटिक फ्री दूध कसं येईल अशा दुधाला मार्केटमध्येही. आणि स्वच्छ दूध म्हणजे शक्यतो ह्याच्यामध्ये जर मिल्किंग मशीन आपण वापरली, आता एक विषय राहिला त्यामध्ये की हाताने दूध न काढता त्यामध्ये मिल्किंग मशीन जर असेल तर तिथे कुठे ह्युमन टच होत नाही, हात कुठे लागत नाही आणि डायरेक्ट ते दूध जे आहे ते कॅनमध्ये जातं. असं जर ते एक क्लस्टर पूर्ण तयार केलं तर त्या दृष्टीचं दूध आपण नक्कीच तयार करू शकतो. आणि असे प्रोजेक्ट्स येत आहेत. म्हणजे आम्ही आता मागच्या काही वर्षापासून काम करतोय. आम्ही नॉर्थ भागामध्ये आम्ही असे क्लस्टर बेस्ड मॉडेलवरती बरंच काम चालू आहे. तसं आपल्याकडे पण होऊ शकतं. त्या दृष्टीने मला असं वाटतं शेतकऱ्यांनी तयार राहावं. डेऱ्यांमध्ये सुद्धा अवेअरनेस यायला लागले आहेत की नाही बाबा आपल्याला चांगलं दुधाचं काम करायचं आहे, चांगला शेतकरी शोधा, चांगला गुण उत्पादक आहे त्याला आधी प्राधान्य द्या, मेळावे आपल्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अवेअरनेस भरपूर यायला लागला आहे. सो उज्ज्वल भविष्य नक्की आहे, याच्यात काही दुमत नाही अजिबात. तर एकंदरीत दूध व्यवसायाच्या पुढे संधी भरपूर आहेत आणि बरेच शेतकरी सगळे बघतायत. कुणाच्या काय कमेंट असतील बाबा त्या कमेंटमध्ये तुम्ही सांगा की अजून काय आमच्याकडून काय प्रश्न राहतील, कारण हा पॉडकास्ट आपण इथंच नाही संपवणार. आपण नेहमीच तुमच्यासाठी नवीन नवीन पॉडकास्ट आपण घेऊन येणार आहे. तुमच्या काय कमेंट असतील त्या पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्की विचारल्या जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही एक पुस्तक लिहिलं होतं, त्याचा काय विषय नाही. पुस्तक जे लिहिलं होतं ते आपलं आता प्रकाशित झालेलं आहे आणि A to Z डेअरी फार्मिंग असं त्याचं नाव आहे. आणि आपण ज्या काही आता चर्चा केल्या किंवा बेसिक ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांची माहिती पुस्तकात दिलेली आहे. आमचं जे गेल्या 15-20 वर्षांचा जो अनुभव आहे त्या अनुभवावरून आम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये गाय समजून घेण्यासाठी ज्या गोष्टी आहेत किंवा व्यवस्थापन समजून घेण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या पुरेपूर अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना समजतील अशा भाषेमध्ये हे लिहिलेलं आहेत. आणि सकाळतर्फे पुस्तक प्रकाशन केलं आहे. हे अवेलेबल कुठं असतं? हे आपण एक स्क्रीनवरती आपण एक नंबर बघू शकता, तर त्या नंबरला आपण कॉल करू शकता आणि त्या कॉल करून ह्या पुस्तकाची किंमत 400 रुपये आहे आणि तुम्ही थेट हे तो आपल्या घरापर्यंत येईल स्पीड पोस्टने. तुम्ही फक्त त्या फोन नंबरला तुमचा पूर्ण पत्ता, तुमचा फोन नंबर आणि पिनकोड हे द्यायचं आहे आणि 400 रुपये बदल्याचं GPay किंवा फोनपेचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला पुस्तक घरपोच येऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. तुमचे काय प्रश्न असतील ते आम्ही नक्कीच पुढच्या पॉडकास्टमध्ये विचारू. पराग सर आणि प्रशांत सर, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मुलाखत आम्हाला माहिती दिली पॉडकास्टमध्ये, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.